नमस्कार शेतकरी बंधूंनो. यावेळेला प्रतिसाद जरा कमी आहे. माझा आवाज जिथपर्यंत जातेच आहे, हॉलच्या बाहेर काही शेतकरी बंधू असतील तर मी आज अतिशय महत्त्वाचा जो विषय आहे, शास्त्रोक्त पद्धतीने शेळीपालन हा अत्यंत महत्त्वाचा जोडव्यवसाय आहे. आपल्याला माहीत आहे की आज शेतीला अनेक प्रकारचं त्याला आव्हान आलेलं आहे आणि शेतीला जोडधंदा हा अतिशय आवश्यक आहे. कारण की नुसत्या शेती करून भागत नाही. कारण की त्याची अनेक कारणं आहेत. सरकार आपल्या परीने प्रयत्न करते आहे, परंतु आपण स्वतःची मदत कशी करावी आणि जोडधंदा कसा सुरू करावा आणि त्याद्वारे आपण भरपूर फायदा कसा मिळवावा यासंबंधी मी माहिती देणार आहे. सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. मी डॉक्टर सुनील रोकडे. मी प्रमुख शास्त्रज्ञ पशुधन उत्पादन आणि व्यवस्थापन भारतीय कृषी संशोधन परिषदच्या अंतर्गत जी केंद्रीय कापूस संशोधन संस्था आहे त्याच्या अंतर्गत जे कृषी विज्ञान केंद्र आहे तिथे प्रमुख म्हणून कार्यरत होतो. नुकतीच मी स्वैच्छिक सेवानिवृत्ती घेतलेली आहे आणि यावर्षी दरवर्षी माझं या विषयावर भाषण असतं. तर या विषयावर मी आज इथे माहिती देणार आहे. आपल्या या भारतामध्ये शेतीला पूरक असे अनेक जोडधंदे आहे. त्यामध्ये गायपालन, म्हैसपालन, शेळीपालन, एमुपालन वगैरे वगैरे अनेक प्रकारचे जोडव्यवसाय आहेत. परंतु त्यातला नेमका मी शेळीपालनच का निवडला? माझ्या या 35 वर्षाच्या कारकिर्दीमधला जो महत्त्वाचा काळ आहे 12 वर्षे तो मी राजस्थानमध्ये घालवला आणि त्या ठिकाणी मी जरी त्यावेळेला MSc होतो परंतु त्या ठिकाणी जाऊन मी तिथले लोक कसे शेळी मेंढी पालन करतात आणि ते लोक कसे लखपती बनतात यामधून ते मी अनुभवलं आणि तेथून मला या विषयामध्ये रुची निर्माण झाली आणि मी या विषयाला म्हणजे या ठिकाणी त्याला डेव्हलप केलं. तर आजच्या या महत्त्वाच्या याचं जे शीर्षक आहे ते शास्त्रोक्त पद्धतीने शेळीपालन. शेळीपालन हा काही म्हणजे नवीन व्यवसाय नाही आहे. हा एक अत्यंत जुना पुरातन असा व्यवसाय आहे आणि परंतु आपल्या देशामध्ये जे शेळीपालन केलं जातं ते 3 पद्धतीने केलं जातं. तर आपल्या देशामध्ये 99% लोक हे सर्व परंपरागत पद्धतीने शेळीपालन करतात. तर त्या परंपरागत पद्धतीच्या शेळीपालनामध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी असतात आणि त्याच्यामुळे शेळीपालन हे यशस्वी होत नाही. आजच्या या माझ्या प्रेझेंटेशनमध्ये शेळीपालन सुरू कसं करावं, त्याच्यात कोणती जाती निवडाव्या, त्याचं आहार व्यवस्थापन कसं असावं, प्रजनन कसं करावं, व्यवस्थापन कसं करावं, दुग्ध व्यवस्थापन कसं करावं, सामान्य व्यवस्थापन कसं करावं, आरोग्य व्यवस्थापन कसं करावं आणि एवढं सर्व करून तो धंदा किफायतशीर कसा करावा. कारण बहुतेक लोक माझ्याकडे मागच्या 35 वर्ष झाले आणि ते म्हणाले, काही लोक म्हणाले की नाही हा परवडण्यासारखा नाही आहे किंवा आमचा शेळीपालनाचा धंदा बुडाला. तर त्याचे काय कारण आहेत या सगळ्यांचा उहापोह आपण या ठिकाणी आज करणार आहोत. तर नेक्स्ट स्लाईड प्लीज. आता पहिला आता हा जो फोटो आपण बघताय हा हिमालयातला आहे. ही पर्वताळ शेळी आहे. याला मॉर्खोर असं म्हणतात. मूलतः शेळी हा जंगली प्राणी असा आहे. आता हे मी काय सांगतो आहे याच्यामागे कारण आहे. कारण आजकाल बंदिस्त शेळीपालनाचा फॅड निघालेला आहे. आता मला सांगा की जो प्राणी, जो हरिण म्हणा किंवा ससे म्हणा किंवा वाघ म्हणा किंवा कोणतेही जंगली प्राणी जर आपण शहरामध्ये आणले आणि त्याला आपण पंख्याखाली ठेवलं, AC मध्ये ठेवलं तर तो नाजूक बनेल. आपण स्वतःचा विचार करा. जुन्या काळी एअर कंडिशनर नव्हते, कूलर नव्हते, पंखे नव्हते, तरी लोक ठणठणीत राहत होते कारण की ते नैसर्गिक वातावरण राहत होते. जर माणूस नैसर्गिक वातावरणात राहिला तर तो जास्त टणक असतो. खेड्यापाड्यातले लोक जास्त टणक असतात. याचं कारण ते निसर्गात राहतात, मातीसोबत राहतात, पावसात राहतात, थंडीत राहतात, उन्हात राहतात आणि म्हणून त्यांना ऊन लागत नाही. 50 डिग्री टेम्परेचर झालं तरी लागत नाही, थंडी लागत नाही, त्यांना पाऊस लागत नाही. अशाच प्रकारचे जंगली प्राणी असतात. परंतु त्यांना या प्रकारे इकडे आणून त्या पद्धतीने जर ठेवलं तर ते नाजूक बनतात आणि त्यांची कार्यक्षमता कमी होते. पुढचा हा त्याचाच फोटो आहे. हा तिकडा हिमाचलमधला. या सगळ्या जंगली
आणि हे सांगायचं तात्पर्य असं आहे की जेवढे जनावरं माणूस आज पाळतोय, गाय, म्हैस, बकरी, मेंढी, हे सगळे हे सगळे जंगली होते. आपण स्वतः जंगली होतो, आपण माकड होतो. आणि आपण हळूहळू या होमोसेपियन्स या आपल्या या अवस्थेमध्ये आलेलो आहे. आणि हे प्राणी आपण आपल्या स्वार्थाकरता पकडून आणले. जुन्या मानव पहिले तो शिकारीसाठी धावायचा, दिवसभर धावायचा, त्याला शिकार मिळायची नाही. एखादं हरिण मिळालं तर मिळालं, असं नाही तर उपाशी झोपायचा. मग त्यांनी कृषी सुरू केली आणि शेतीसोबत मग त्यांनी जोड व्यवसाय सुरू केले. तर त्याच्या लक्षात आलं की हा प्राणी आपल्याला दूध देऊ शकतो, मांस देऊ शकतो. गायसुद्धा त्यांनी दुधासाठी आणली आणि अशा प्रकारे त्यांनी शेळीपालनाला 10,000 वर्षांपूर्वी सुरुवात केली. आता आपण की शेळीपालन का करावं याचा पहिली महत्त्वाची गोष्ट, पहिली म्हणजे जागा कमी लागते. एका मोठ्या जनावराला 36 चौरस फूट जागा मिळते, पण शेळीला फक्त 12 चौरस फूटला 4x3 एवढीच जागा लागते. भांडवल कमी लागतं. मोठं जर जनावर घेतलं, चांगली दुधाळ गाय म्हैस घेतलं, 1 लाख रुपये लागतात, जास्त लागतात. आता मी पेपरला वाचत होतो, 11 कोटी रुपयाची म्हैस हरियाणामध्ये, 11 कोटी रुपयांची, कोट्यांनी त्याची किंमत असते. पण शेळी आपल्याला 10-15 हजारात मिळून जाते. छोटा पिल्लू गेला तर आपल्याला 5-6 हजारात मिळून जाते. तर भांडवल कमी लागते, औषधाचा खर्च कमी लागतो. शेळीचं जे वजन असतं ते सुमारे आपल्या भागामध्ये 50 ते 60 किलो असते आणि आपलं वजन जेवढं तेवढं. त्याच्यामुळे याचा औषधा डोस का आपण म्हणतो ना, आपण बघतो ना कधी कधी की मोठा ढोर आहे तर त्याला मोठं इंजेक्शन लागते, त्याच्यामध्ये औषधं जास्त लागतात, त्याचा शरीराचा आकार मोठा असतो, त्याला डोस जास्त लागतो, त्याला खर्च. परंतु शेळीमध्ये औषधं कमी लागतात, त्याचा डोस कमी लागतो, खर्च कमी लागतो, चारा पाणी कमी लागते. मोठ्या जनावराला एका दिवशी 50 किलो चारा लागतो, शेळीला एका दिवशी फक्त 5 किलो चारा लागतो. सहज करता येतो. तुम्ही जर राजस्थानसारख्या राज्यात गेले, मी तर 12 वर्ष राहिलो, मेंढपाळ लोकांसोबत राहिलो आणि त्या ठिकाणी मी बघितलं की एक माणूस 500-500 शेळ्या आरामात पाहतं. तुम्ही जर नागपूरला वर्धा रोंडी किंवा बाहेर शहराच्या बाहेर निघाले तर तुम्हाला कच्छमधले कळप शेळ्या मेंढ्याचे दिसतील. आणि हे लोक एक माणूस 400-500 शेळ्या मेंढ्या आरामात सांभाळतात. त्याचे कारणं वेगळे आहे. ते लहानपणापासून त्याच्यासोबत राहतात, त्याच्या अंगाला हुंगूनपर्यंत शेळी मेंढीचा वास येईल, 24 तास राहतात, आंघोळ बिंघोळ काही करत नाही, त्याच्यासोबत राहतात. त्यांना त्याची भाषा कळते. त्यांनी नुसती एक शीळ मारली का ते गोल करून उभे राहतात, कारण त्याला त्याची भाषा येते. त्याच्यानंतर सहज करता येतो, काही याला वेदमंत्र लागत नाही. मोठ्या जनावरांचा एक जरी गाय ठेवली, शेण उचलायला एक माणूस, दूध काढायला एक माणूस लागते. तसं शेळीचं नाही आहे. एक माणूस 2-4, 20, 30, 50, 100 शेळ्या आरामात पाळू शकतो. शेतीसाठी खत मिळते. शेळ्यांच्या ज्या लेंड्या असतात, या लेंड्या अतिशय महत्त्वाचं खत असते. एक लेंडी त्याच्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश 1 ते 1.5% असते आणि हे उत्कृष्ट असं खत असते. तर हे खत जर आपण टाकलं तर पिकांच्या आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्माचं हे वाढते. आताच मग सांगितलं साहेबांनी की जमिनीमध्ये पिकांची सेंद्रिय कर्माचं आता त्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे सुपीकता कमी झाली अन्नद्रव्याचं, म्हणून उत्पादकता म्हणजे प्रति एकरी किंवा हेक्टरी जे काही पिकांचं उत्पादन होतं ते कमी होत आहे. मला तो माईक पाहिजे, एक अजून माईक पाहिजे. दूध मिळते. हा एक सस्तन प्राणी आहे, हा एक सस्तन प्राणी आहे. तर सस्तन प्राणी असल्यामुळे काय होते, हा दूध देते, ते पिल्लू देते, तर त्याला म्हणजे दूध लागतं त्याच्या संगोपनासाठी पहिले 6 महिने वर्षभर. तर या ठिकाणी त्याच्यापुढे आपल्याला 1 पावाचं दूध मिळतेच. परंतु राजस्थानमध्ये असताना मी मारवाडी शेळ्या पाळल्या, तर मारवाडी शेळ्या एका दिवसात मी माझ्या हाताने 3 लिटर दूध काढलं. माझा माणूस होता मांगीलाल, त्याला मी विनंती केली, म्हटलं की तू मला दूध काढणं शिकव. त्यांनी मला दूध काढणं शिकवलं. तर सकाळी 2 लिटर, रात्री 1 लिटर आम्ही पिल्ल्यांना बांधून ठेवलं. आता होता काय, हे पिले त्याचं दूध काढून दिवसभर चुंगून पिऊन टाकतात, त्याच्यामुळे आपल्या त्या दुधाची केन असते. आपल्याला कल्पना आहे की 3 लिटर दूध एक शेळी आरामात देऊ शकते. जमनापारीसारखी जी जात आहे ती 5 लिटर दूध एका दिवशी देते. त्याच्यानंतर केस आणि तंतू मिळतात. शेळ्यांच्या अंगावर केस असतात, त्याचा आपण वापर करत नाही. परंतु राजस्थानमध्ये ते लोक एक्सपर्ट असतात, ते लोक ते फेकत नाही, काहीच फेकत नाही. ते लोक जर आयुष्य कसं जगावं हे जर शिकायचं असेल तर माणसांनी राजस्थानमध्ये एकदा 1 महिन्यासाठी जाऊन यावं. तर ते दूध मिळतं, तंतू मिळतात, त्याच्या त्या दोऱ्या बनवतात आणि त्या दोऱ्यांच्या त्या खाटा बनवतात. चालता फिरता डिमांड ड्राफ्ट आहे. राजस्थानमध्ये पूर्वी 1990च्या आधी 3 वर्षातून एकदा पाऊस पडायचा, तर
3 वर्षातून एकदा पाऊस पडला तर बाजरीवर लावायचे आणि कमीत कमी म्हणजे जर धांडे मिळाले, कणसं मिळाले, धान्य मिळायचं, धांडे मिळायचे आणि तर त्याला ते लोक काहीच नाही मिळालं तर त्रिकाल म्हणायचे, 2 मिळाले तर दुकाल म्हणायचे, असं टाईप. त्याच्यानंतर तर त्याचे दुष्काळ पडायचा. तर तिथला प्रमुख व्यवसाय म्हणजे उंटपालन, मग मेंढीपालन, मग शेळीपालन, मग गायपालन, मग म्हैसपालन. तर तिथले लोक उंटांचे कळप पाळतात. जर आपण बाडमार, बिकानेर, पाकिस्तान बॉर्डरकडे गेलो तर ते लोक उंट्या पाळतात आणि मेंढ्या पाळतात. आपल्या भारतामध्ये जवळपास 14पेक्षा जास्त जातीच्या शेळ्या आपण दाखवणार आहोत नंतर मिळतात आणि 40 जातीच्या मेंढ्या त्या बहुसंख्य राजस्थानमध्ये सापडतात. आणि हे लोक त्याला चालता फिरता डिमांड आपण का म्हणतो, कारण हे लोक तिथून पलायन करतात पाऊस संपल्यानंतर आणि चरत चरत इकडे कर्नाटकपर्यंत जातात आणि रस्त्यामध्ये हे लोक त्याचं दूध काढतात, तूप विकतात आणि त्याच्यापासून पैसे ज्या शेतामध्ये बसवतात त्या शेतकऱ्याकडून त्यांना पैसे मिळतात. अशा प्रकारे ते प्रत्येक गोष्टीचा पैसा काढतात आणि म्हणून याला आम्ही चालता फिरता डिमांड म्हणतो. याच्यानंतर आपल्याला जर पैशाची गरज पडली तर आपलं पीक समजा 3 महिन्याचं 4 महिन्याचं आपण विकू शकत नाही, पण आपल्याकडे शेळी असली, आपण ती विकली तर आपल्याला 10 ते 15,000 निश्चित मिळतात. म्हणून याला आम्ही चालता फिरता डिमांड असं म्हणतो. त्याच्यानंतर आखाती देशामध्ये भारतीय बकऱ्यांना मोठी मागणी आहे. याचं कारण काय, आपल्या देशामध्ये मुस्लिम लोकही राहतात. प्रत्येक वर्षी एक ईद नावाचा सण येतो तर त्या ईदला त्यांना एका बकऱ्याची आवश्यकता, त्याला कुर्बानी बकरा म्हणतात. ते त्याला घेतात, पाळतात आणि पाळल्यानंतर मग त्याला स्लॉटर करतात ईदच्या दिवशी. काही मांस घरच्यासाठी होतं, बाकी त्याचं वाटून टाकतात. पण आता शहरं विस्तारले तर त्या आखाती देशांमध्ये फ्लॅट स्कीम झाल्या. आता फ्लॅट स्कीममध्ये बकरी कशी ठेवणार, तिथे लेंड्या टाकेल, मूत्र टाकेल. म्हणून ते लोक काय करतात, ईदच्या दिवशी कार घेऊन जातात, बकरा आणतात, फ्लॅट स्कीमच्या खालीच त्याला कापून टाकतात, तिथेच काय वाटणी करायची ती मांसाची करून टाकतात आणि रवाना होतात. आता शेळीपालन किती कारणासाठी करता येते बघा, हे महत्त्वाची स्लाईड आहे. उच्च प्रतीच्या बकरी किंवा बोकडासाठी पैदास. तर आपण फक्त पैदाशीसाठी जर शेळ्या आपण जर पाळल्या तर आपल्याला पैसे मिळू शकतात. उच्च प्रतीचा बकरा की ज्याच्यापासून प्रजनन केल्यानंतर आपल्याला जास्त वजन लवकर वाढणारी, जास्त वजन देणारी शेळी आपल्याला मिळेल. मटणासाठी हे तर जग जाहीर आहे. शेळी मुख्यतः मटणासाठी पाळल्या जाते. त्याचं मांस अतिशय उत्कृष्ट असं असतं. हिंदू किंवा मुस्लिम त्यांना बकऱ्याचंच मांसच आवडतं. कातडीसाठी बकऱ्यांचं जे कातडं आहे ते अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्याच्यापासून बूट, चपला आणि अनेक प्रकारच्या ढोलकी अनेक वस्तू त्यासाठी कानपूरला याचे कारखाने आहेत. मोहेर. आता मोहेर म्हणजे एक अँगोरा नावाची जात असते विदेशी. त्या अँगोरा जातीची ज्यापासून जी वूल मिळते, जे फायबर मिळते, तंतू, त्याला मोहेर असं म्हणतात. त्याच्यापासून अतिशय गरम असे कपडे, उबदार असे कपडे बनवतात. आपल्याकडे जे बकरे असतात त्यांचे एक तंतू आपण फार झालं तर दोऱ्या बनवण्यासाठी वापरू शकतो. इवन आपल्याकडच्या मेंढ्या, या शेळी आणि मेंढीमध्ये फरक आहे. शेळी म्हणजे वेगळी स्पिसीज आहे, मेंढी वेगळी स्पिसीज आहे. पण मी आज मेंढीविषयी जास्त बोलणार नाही, कारण की आपला आजचा विषय शेळीपालन आहे. मेंढीविषयी नंतर मी थोडक्यात सांगेन. तर आता थोडंसं प्लीज ह्याच्यामध्ये आपण बघूया खूर. शेळी मेल्यानंतर त्याची जी खूर आहे ते खूरसुद्धा बटन आणि कंगवे यासाठी त्याला कामात येते. याच्यानंतर शिंगसुद्धा तसेच कामात येतात. लेंडी खत मी तुम्हाला सांगितलं. अजामृत औषधासाठी वापरतात. जीवामृत त्याचं जे लेंडी आहे ते जीवामृत बनवण्यासाठी वापरतात. दूध आणि दुधाची उत्पादनं. मागे कोरोना झाला होता, मागे डेंग्यू झाला होता, तर बडे 1,500 रुपये लिटर त्याचं दूध खपलं. याचा काहीही संबंध नाही. तुम्हाला आधीच सांगतो, मी तुम्हाला शास्त्रीय माहिती देतो आहे. हो, शास्त्रीय माहिती तुम्हाला देतो आहे. तर त्याचा काही संबंध नाही आहे. पण शेळीचं दूध अतिशय पौष्टिक असं असतं. ईदसाठी तुम्हाला सांगितलं. पर्यटन, त्या ठिकाणी जर 10-15 प्रकारच्या शेळ्या पाळल्या, मी तुम्हाला फोटोमध्ये दाखवणार आहे, तर आपल्याला लक्षात येईल की त्या ठिकाणी आपण पर्यटनासाठी पण त्याचा वापर करू शकतो, चाऱ्यासाठी उत्पादन करू शकतो. याच्यानंतर गोळी पेंड, त्याचं जे कॉन्सन्ट्रेट असतं त्यासाठी ते एक प्रशिक्षण, तुम्हाला जर चांगलं नॉलेज आहे तर प्रशिक्षण केंद्र उघडू शकतो.
सल्लागार म्हणून तुम्ही पैसे कमवू शकता, त्याची रक्ती वगैरे काढू शकता, खरेदी मदतनीस म्हणून कोणी जर नवीन गोटफार्म उघडला तर खरेदी मदतनीस म्हणून त्यासाठी जाऊ शकता आणि शेळीची स्पर्धा आयोजन करून पैसे मिळू शकता. इतक्या प्रकारे. नंतर पुढचा, आता याच्यामध्ये 2-3 पद्धती आहे. पहिली म्हणजे पारंपरिक पद्धत, दुसरी बंदिस्त शेळीपालन आणि तिसरी म्हणजे सेमी इंटेन्सिव्ह. आता जी पारंपरिक पद्धत आहे तर ती पारंपरिक पद्धत जी आहे, आता हे बघा, हा फोटो मी घेतलेला आहे का बाहेर, या शेळ्या चरत चरत चालल्या, हिंगण्याकडे घेतलेला फोटो आहे. या शेळ्या चरत चाललेल्या आहे. तुम्ही बघाल की या शेळ्या क्रूश अशा आहेत, रोड आहेत. कारण की जे काय त्यांना एक तर चारा मिळत नाही, कमी प्रतीचा मिळतो आणि जो मिळतो तो चालण्या फिरण्यातच खर्च होऊन जातो. आणि आपण शेळी कायसाठी पाळतो आहे? मटणासाठी. मग हिला कापलं तर काय 5 किलोही मांस निघणार नाही. मग जो घेणारा आहे तो तुम्हाला कमी भाव मिळेल. म्हणून ही पद्धत बरोबर नाही. याच्यामध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी आहे. त्याच्यामध्ये लसीकरण करत नाही किंवा आणखीन दुसऱ्या काही हे करत नाही. मग हे काय कामाचं नाही. मग बंदिस्त शेळीपालन, मी बंदिस्त शेळीपालनाच्या विरुद्ध आहे. कारण भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अंतर्गत केंद्रीय शेळी संशोधन केंद्र मथुरेला आहे. त्या ठिकाणी पण सेमी इंटेन्सिव्ह पद्धत वापरतात. आमच्या पूर्ण ICRमध्ये मी 35 वर्ष झाले शेळ्या मेंढ्या पाळतो, त्याच्यावर संशोधन करतो आणि माझ्या मते सेमी इंटेन्सिव्ह म्हणजे या दोन्ही पद्धती संगम ही सगळ्यात बेस्ट पद्धत आहे. आता ही जी पद्धत आहे हीच एवढीशी योग्य नाही. तर आणि दुसरी जी पद्धत आहे ती म्हणजे त्याला काय म्हणूया आपण की आता एक्सटेन्सिव्ह म्हणजे एकाच ठिकाणी शेळ्या बंदिस्त. आता याच्यामध्ये काय होते, चारा तुम्हाला विकत घ्यावा लागतो. आता राजस्थानी लोक पुढे का बरं आहे, त्याच्याकडे किलोभर सोनं का बरं असते, का तो खिशातून काय पैसे खर्च नाही करत, तो शेळ्या चरायला पाठवतो. आणि त्याच्यामध्ये काय होते की जर शेळीपालनामध्ये जर 100 रुपये खर्च येत असेल तर 70 रुपये हा त्याच्या आहारावर येतो. हे 70 रुपये तो वाचवतो पूर्ण आणि हा 70 रुपये त्याचा नफा असतो. आलं लक्षात तुम्हाला. आणि म्हणून पण आता याच्यामध्ये काही त्रुटी आहे ना पुन्हा, तर ह्या बंदिस्त गोठा आता हे नको आहे आपल्याला. तर म्हणून याच्या दोन्ही पद्धतीचा संगम आपण केलेला आहे की त्याला चरायला तर पाठवायचं का त्याला व्यायाम आवश्यक आहे. जर माणसाने व्यायाम नाही केला तर अनेक प्रकारचे रोग लागतात, शेळ्यांनाही होतात. ते जे गर्भार राहते तर गर्भार राहिल्यानंतर पोटातलं पिल्लू वाढते आणि मग डिस्टोकिया म्हणजे कष्टप्रसव होते. म्हणजे पिल्लू देताना त्याला प्रॉब्लेम येतो, डॉक्टरला बोलवावं लागते, त्याला 500 रुपये फी द्यावं लागते, मग नुकसान होते. कोणताही धंदा असो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र की म्हणजे खर्च कमी, उत्पादन जास्त, नफा जास्त, हे सूत्र असायला पाहिजे. ते सूत्र लक्षात घेऊन आपण हे करायला पाहिजे. ही सिरोही, ही मारवाडी, ही जी मी राजस्थानला 12 वर्ष पाळली, ह्याच्यापासून 3 लिटर दूध मी काढलेलं आहे. मालाबारी केरळ, ह्याच्यानंतर मेहसाणा गुजरात, कच्छी गुजरात, संगमनेरी आपल्या महाराष्ट्रीत जात आहे, ओस्मानाबादी आपल्या महाराष्ट्रीत जात आहे, गोहिलवाडी गुजरातची जात, झलवाडी गुजरात, गंजाम ओरिसा. तुम्हाला लक्षात येईल जास्तीत जास्त जाती गुजरात आणि राजस्थानमधल्या आहे. कन्नायडू ही इकडे तामिळनाडूची जात आहे. आता हे फक्त तुमच्या माहितीसाठी, ही ओबेरशाली स्वित्झर्लंडची, सायनॅन स्वित्झर्लंडची, ह्या आपल्या काही कामाचे नाही. इथल्या आपल्या वातावरणात मी याची शिफारस करत नाही. ब्रिडिंगसाठी वापरतात. कर्नालला मी डॉक्टरेट केली, त्या ठिकाणी अल्पाईन बीटल आणि सायनॅन बीटलचे क्रॉसेस ठेवलेले आहेत. ते बंदिस्त शेळीपालन करतात. ही लॅमेनच्या ओरेगॉन स्पेनची आहे, अँग्लो न्यूबियन ब्रिटिशची आहे. त्याच्यानंतर ही एक्झॉटिक, ही आपली टोगेनबर्ग स्वित्झर्लंडची, अल्पाईन स्वित्झर्लंडची ब्रँड आहे. आता शास्त्रोक्त पद्धतीने प्रजनन कसं करायचं, शेळ्यांना आपल्याला वाढवायचं आहे. तर शेळ्यांना वाढवायचं आहे म्हणजे त्याला आपल्याला ब्रीडिंग करावं लागेल, नर आणि मादीचं मिलन करावं लागेल, तेव्हा पिल्ले होतील, मोठे होतील, आपण विकू. तर काय करायचं, तर प्रजनन म्हणजे नर मादीचं मिलन. तर कसं करायचं, त्याच्या शिश्नावर एक जाड कापड बांधतात, त्याला कळपामध्ये सोडून देतात. मग तो हुंगत हुंगत जातो आणि जी माझावर असते तिच्यावरच चढतो. मग तिला ओळखून काढायचं आणि संध्याकाळी त्याला त्यासोबत समागम करायचा. वेळ कमी आहे त्याच्यामुळे मी थोडा फास्ट जातो आहे. आता हे नर मादीचं मिलन झालं. हे आता ती जणली, ती त्याचा जवळपास 5 महिने गर्भकाळ असतो. गर्भकाळ झाल्यानंतर पिल्लू जणते. पहिल्यांदा त्याचं स्नाऊट बाहेर येतं. पोहण्याच्या ह्याच्यामध्ये ते पिल्लू बघा बाहेर येत आहे, ते समोर ते सगळं जाळं लटकलेलं आहे त्याचं. त्याची नाळ बांधणं फार महत्त्वाचं आहे. आता बघा, गोट फार्म का बरं बुडतात, आमचे एक शेतकरी होते, त्यांचा गोट फार्म बुडला कारण की त्यांनी नाळ बांधली नाही. आपली जी बेंबी असते त्याच्याशी आपण पोटाशी जोडलं तर आईशी 9 महिने आपल्याला जाते. त्याच प्रकारे शेळीच्या गर्भाशयामध्ये 5 महिने पिल्लू राहते, त्याचा रक्तातून त्याला पुरवठा होतो आणि त्याचं 5 महिने त्याचं म्हणजे पोषण होते. तर ती नाळ तुटून जाते जन्मत, ती बांधणं फार आवश्यक आहे. आणि नाही तर मग एक जरी पिल्लू मेलं तर आपलं 10,000 नुकसान होते. एकही पिल्लू मरू देता कामा नये, ही आपली पॉलिसी पाहिजे.
हे बघा, आणि त्याच्यासमोर तिला टाकायचं आणि त्याला पुसल्यानंतर शेळीला त्याचा वास द्यायचा. मग ती आपल्या पिल्लाला विसरत नाही. आणि त्याला एका स्वच्छ फडक्यावर पिल्लू टाकायचं. मी त्याला चाटते, त्यांचा बंध निर्माण होतो, त्यांच्यात प्रेम निर्माण होते. मग करडांची काळजी. आता हे सगळं त्याला चीक पाजणं आवश्यक आहे. पहिले 4-5 दिवसात तिच्या आचळातून एक चिकट असा स्त्राव येतो. तर तो चिकट असा स्त्राव जो येतो त्याला चीक म्हणतात. तो 5 दिवस पाजणं. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे गॅमाग्लोबिन्स असतात आणि छत्री ज्याप्रमाणे आपलं रक्षण करते अनेक उन्हापासापासून, त्या प्रकारे हे जे चीक आहे तो त्या पिल्लांचं अनेक संक्रमणापासून त्याचं रक्षण करतात. मग हे नवजात करडू आहे. हे प्रजन आहारांचं व्यवस्थापन. त्यात काय पाहिजे आपल्याला? खुराक, भरडलेलं धान्य, डाळीची चुणी 20 किलो कोंडा, ढेप, साधं मीठ आणि खनिज मिश्रण. आणि हे 100 किलो मिश्रण तयार झालं तर त्याला फक्त 400 ग्रॅम ते 500 ग्रॅम त्याला नराला खाऊ घालायचं. बकरीला आपण जवळपास 250 ते 350 ग्रॅम, पिल्ल्याला जवळपास 150 ग्रॅम आणि नराला 100 ग्रॅम मोड आलेलं धान्य खाऊ घालायचं. हे खरड्यांसाठी खुराक मिश्रण आहे. शेळी हा ब्राउझर आहे, ब्राउझर. मेंढी गवत खाते, शेळी मात्र पाला खाते, झाडपाला जास्त आवडतो. शेवरी, हे बघा, शेवरी झालं, बाभळी झालं, पिंपळ झालं, वड झालं, तर त्याला पाला खाऊ घालायचं त्याला. याच्यानंतर हा बघा, त्यांना चारा खाली पडलेला आवडत नाही. माझं जनावर आहे, खाली पडलेलं बिलकुल आवडत नाही, तसं टांगून ठेवावं लागते. नेक्स्ट. आता हे बघा आमच्याकडचा फोटो आहे. ह्या उस्मानाबाद शेळ्या, आम्ही त्याला खुराक खाऊ घालतो आहे. आमच्या केविकेतला फोटो आहे. नेक्स्ट. हे शेळ्यांचं शास्त्रोक्त पद्धतीनं आवास व्यवस्थापन. काहीही झालं तरी त्याला एक गोठा साधासा त्याला पाहिजे, उंच पाहिजे, हवेशीर पाहिजे, प्रकाशमान पाहिजे. अशा प्रकारे हा जो गोठा आहे तो त्यांना पाहिजे. त्यांना असा सिमेंट कॉन्क्रीटचा गोठा नको. आता त्यांचं सामान्य व्यवस्थापन, वेळेवर चारणे, निरीक्षण करणे. खरारा केल्याने अंगावरचे केस निघून जातात, त्यांच्या गोवा गोचिड निघतात आणि त्याचं आरोग्य चांगलं राहते. खच्चीकरण करणं आवश्यक आहे. त्याचे जे अंडकोश असतात त्याच्या स्पर्मॅटिक कॉर्ड्स ते ठेचून टाकतात, जेणेकरून जे चारा खातो तो चारा त्या बकरीच्या त्याच्या वजन वाढण्यात खर्च होतो आणि म्हणून त्याचं खच्चीकरण करतात. चला, हे दुग्ध व्यवस्थापन. तर शेळीचं दूध हे उत्तम दूध आहे, कारण त्याच्यामध्ये सगळे प्रथिनं वगैरे सगळे असतात, खनिजांचं प्रमाण जास्त असते. आणि शेळी, आता एक महत्त्वाचा मुद्दा, शेळीचा दुधाला वास का बरं असतो? तो नरामुळे असतो. जसा आपल्या पुरुषांच्या घामाला एक विशिष्ट वास असतो, तो आपल्या अंगातल्या फेरोमोन्समुळे, आपल्या अंगातल्या विशिष्ट संप्रेरकामुळे, ज्या संप्रेरकामुळे आपल्याला मिशा येतात आणि आपला आवाज भरदार होतो, त्या संप्रेरकामुळे हे सगळं घडतं. आणि म्हणून शेळ्या मेंढ्या आपल्याकडे एकाच ठिकाणी कोंडून ठेवतात, तर तो नराचा वास शेळीला लागतो आणि तो वास दुधाचा. शेळीच्या दुधाला कोणताही वास. राजस्थानमध्ये मी उंटाचं, मेंढीचं, बकरीचं सगळं दूध प्यालो, कोणत्याच दुधाला वास नसतो. स्वच्छ ठेवावं लागतं जनावर. आणि दूध काढण्याआधीचे सड स्वच्छ करायचे, हात स्वच्छ धुवायचे आणि दूध काढताना तिला मारहाण करायची नाही, नाहीतर दूध कमी होते. आरोग्य व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचं आहे. शेळीला जर ताप आला नुसता तर चारा खाणं कमी होते, वजन कमी होते आणि नुकसान होते. तर 3 महत्त्वाच्या गोष्टी आहे. लसीकरण. आपले दुसरे जे आमचे स्पीकर आहेत डॉक्टर शेंडे सर, मी त्यांना विनंती करेल, कारण ते व्हेटरनरियन आहेत, तर ते याच्यावर जास्त प्रकाश टाकतील. याच्यावर मी जास्त बोलणार नाही. त्याच्यानंतर बाह्य परजीवी म्हणजे आपल्या ज्या गोचीड आणि गोमाशा यांचा परिणाम, आणि अंतर्गत परजीवी म्हणजे पोटामध्ये जे कृमी होतात त्यांचा नाश. तर हे आरोग्य व्यवस्थापन. सगळ्यात महत्त्वाचं अजून एक कारण गोटफार्म बुडण्याचं, लसीकरण करत नाही. लसीकरण करणं, जसं आपण पोलिओचं लसीकरण करतो, आपण कोरोनाचं लसीकरण केलं, तसं या शेळ्यांना 4-5 प्रकारचं लसी, घटसर्प आहे, बुळकांडे आहे, PPR महत्त्वाचा रोग आहे, याचं लसीकरण करणं अतिशय आवश्यक आहे. स्वच्छता बाळगायची अंतर्गतसाठी. आणि हे पनाकूर किंवा फेनमेंडाझोल किंवा अल्बेंडाझोल 3 महिन्यातून एकदा पाजायचं. आणि हिशोब ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. याच्याशिवाय आपल्याला कळत नाही की आपला धंदा फायद्यात चालला की तोट्यात चालला. आणि शेळी पालनापासून सर्वात जास्त महत्त्वाचा कुर्बानी बकरा बनवायचा. कुर्बानी बकरा, तुमच्या कळपातला एक बकरा जरी फक्त 50,000 ते 1 लाख, 2 लाख, 3 लाखाला तुमचा पूर्ण वर्षाचा नफा निघून जाईल. दुसरी गोष्ट, प्रजननासाठी विकायची. गोट फार्मसाठी बकरे तयार करून विकायचे आणि उरलेल्या खेरखूर बकऱ्या फक्त मांसासाठी विकायच्या, कारण की दलाल लोकांना आता खाऊन टाकतात. त्याच्यानंतर लेंडी खत, गांडूळ खत करू शकतात आणि स्वच्छ दूध विकून तुम्ही
बकरी पालनापासून जास्तीत जास्त फायदा मिळवू शकता. हा माझा पत्ता आहे. हा माझा मोबाईल नंबर कृपा करून नोट करा. 9850347022 9850347022 या नंबरवर आपण मला फोन करू शकता. आणि महत्त्वाची गोष्ट, माझा हा जो 35 ते 38 वर्षाचा अनुभव आहे, मी या पुस्तकात ओतलेला आहे. एक 150 पानाचं छोटंसं एक मी पुस्तक माझ्या पूर्ण अनुभवावर लिहिलेलं आहे. या पुस्तकामध्ये हे मी तुम्हाला जे सांगितलं हे डिटेलमध्ये लिहिलेलं आहे. आणि बऱ्याच वेळेला होते की आता तुम्हाला माहीत सांगितली, काही लोक काही गोष्टी विसरू मला फोन करतात, साहेब तुम्ही सांगितलं त्या औषधाचं नाव काय, डोस काय. हे तुम्ही जर गोट फार्मसाठी 20 लाख रुपये खर्च येतो, 15 लाख तर शेडलाच पाहिजे पक्की करतो म्हटलं तर, 5 लाख रुपये शेळ्यांना. तर आपण हे असं रेडी रेकनर एक जर आपण पुस्तक जर आपल्यासोबत ठेवलं तर आपल्याला आयुष्यभर हे कामात येते. आपण शेजाऱ्यांना, मित्रांना, कोणालाही वाचायला देऊ शकतो. आणि मी माझ्या अनुभवावर लिहिलेलं हे दुसरं पुस्तक गोपालन, मला वाटतं हे 4-5च पुस्तकं राहिलेले आहे फक्त. तर हे जर कोणाची इच्छा असेल तर हे सेशन झाल्यानंतर आपण आमच्याकडून घेऊ शकता. धन्यवाद. आयोजकांनी मला इथे बोलवलं आणि माझे विचार व्यक्त करायची संधी दिली, याबद्दल धन्यवाद. शेतकरी बंधूंचे धन्यवाद. त्यानंतर मी डॉक्टर गिरीधर शेंडे सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करावे. डॉक्टर गिरीधर शेंडे सर हे मापसू म्हणजे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर, सेमिनरी हिल्स नागपूर इथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. आणि ते आज आपल्याला इथे मेंढी पालनावर मार्गदर्शन करणार आहेत. तर मी डॉक्टर शेंडे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं प्रेझेंटेशन अपलोड करावं आणि आपल्याला मार्गदर्शन करावं. सर्वप्रथम माझी ओळख करून देतो. मी डॉक्टर गिरीधर शेंडे, सहाय्यक प्राध्यापक पशु उत्पादन व व्यवस्थापन विभाग, नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय नागपूर येथे कार्यरत आहे. आताच डॉक्टर रोकडे सरांनी, जे आमचे गुरु आहेत, त्यांनी फार चांगल्या प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांनी मी जे सांगणार होतो ते सगळंच याच्यामध्ये कव्हर करून दिलेलं आहे. भरपूर साऱ्या गोष्टी याच्यामध्ये आलेल्या आहेत. पण तरी मी प्रयत्न करतो की शेळीपालन व्यवसायाबद्दल अजून थोडीशी वेगळी माहिती देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो. सर रोकडे साहेबांनी फार चांगल्या प्रकारे सगळ्याच मुद्द्यावर तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आपल्याला माहीतच आहे शेळी हा प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी बहुतांश आपल्या भारतामध्ये शेतकरी याचा उपयोग करतात. पण काही राज्यांमध्ये शेळीच्या दुधालासुद्धा खूप चांगली मागणी आहे. आणि काही जातीवंत शेळ्या, जसं जमनापारी झाली, बितल झाली, सुरती झाली, ह्या दूध उत्पादनासाठी खूप चांगल्या मानल्या गेलेल्या आहेत. सरांनी सांगितल्याप्रमाणे 3 ते 5 लिटर प्रतिदिवस यांच्यापासून आपल्याला दूध भेटू शकते. पण पाहिजे त्या प्रमाणात अजूनपर्यंत उत्पादन किंवा बाजारपेठ शेळीच्या दुधाला उपलब्ध झालेली नाही. जर आपण संपूर्ण दुधाचा जर विचार केला, म्हणजे गाई, म्हशी आणि शेळी या सगळ्यांच्या याच्यामध्ये शेळीचा वाटा 4 ते 5% आपल्याला पाहायला मिळतो. आणि जवळपास 96% वाटा हा गाई आणि म्हशीच्या दुधापासून आपल्याला मिळतो. पण शेळीच्या दुधाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. शेळीचं दूध हे आपण याला नॅचरली होमोजेनाइज्ड मिल्क म्हणतो. म्हणजे माणसाला जे पचायला सगळ्यात चांगलं आहे आणि त्याच्यामध्ये औषधी गुणधर्मसुद्धा आहेत. नॅचरली होमोजेनाइज्ड म्हणजे जो फॅट ग्लोबुलचा जो साईज असतो दुधामधला, तो एकसारखा असतो आणि सगळ्यात लहान असतो. तर नवजात बालकांना आणि कोणी आजारी जर माणूस असेल डेंग्यूसारख्या आजारामध्ये, शेळीच्या दुधाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आमच्याकडे आमच्या गोट फार्मला ज्या उस्मानाबादी शेळ्या ठेवलेल्या आहेत, तर महिन्यातून 2 किंवा 3 असे गरजू व्यक्ती येतात, त्यांना शेळीचं दूध पाहिजे असते. पण उस्मानाबादी शेळीमध्ये पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला दूध उत्पादन भेटत नाही. जवळपास 600 ते 700 ग्राम प्रतिदिवस यांच्यापासून दूध उत्पादन भेटते. तर दूध उत्पादन आणि मांस उत्पादन ह्या दोन्ही गोष्टी शेळीपालन व्यवसायामधून आपल्याला साध्य करता येतील. त्याच्यामध्ये मी 3 महत्त्वाच्या गोष्टी शेळीपालन व्यवसायामध्ये, एका वेतात शेळीपासून जन्मलेल्या करडांची संख्या, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता हे आपल्याला मिळवणं केव्हा शक्य होईल? जास्तीत जास्त करडं एका वेतात, ज्यावेळेस ती जातीवंत शेळी असेल, तिचं आरोग्य चांगलं असेल, तिचं वजन चांगलं असेल, आपण जे काही त्यांना खाद्य देतो त्या खाद्यातून तिला जी आवश्यकता आहे वाढीसाठी म्हणा किंवा प्रजननासाठी म्हणा, ते जर पूर्ण होत असेल तरच हे शक्य आहे. याचबरोबर वातावरण, गोठा,
गोठा व्यवस्थापन, मॅनेजमेंट, तिचं व्यवस्थापन आपण कशा प्रकारे करतो, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत. तिसरं महत्त्वाचं म्हणजे करडांचे मर्तुकीचे प्रमाण. जसं डोकळे साहेबांनी सांगितलं की करडू जन्माला आल्याबरोबर त्याची नाड तोडणे आणि तिला निर्जंतुकीकरण करून बांधणे खूप आवश्यक आहे. तर याच्यामध्ये असं आम्हाला आढळून आलं आहे की शेतकरी ग्रामीण भागातली शेतकरी बरेचसे 70 ते 80% शेतकरी याचं पालन करत नाही. नाडी कापणे, निर्जंतुक ब्लेडने किंवा कैचीने आणि त्याचं निर्जंतुकीकरण करणे, ते सुद्धा नुसतं 1 दिवस नाही तर 2 ते 3 दिवस आपणाला त्याला निर्जंतुकीकरणाचं औषध लावलेलं आहे. त्याच्यानंतर मर्तुकीच्या जे प्रमाण आहे ते 5 ते 10% नॅचरली आपण कितीही चांगलं केलं तरी मिळते, पण त्याच्यापेक्षा जास्त जायला नको. आपण कितीही चांगलं व्यवस्थापन केलं, कितीही चांगलं खाद्य दिलं तरी काही वेळेला आपण अपयशी ठरतो. पण याचं जर मर्तुकीचं प्रमाण जर आपल्याला कमी करायचं असेल तर नाळ कापणे आणि चीक दूध पाजणे ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. चीक दुधाला गाई म्हशीमध्ये सुद्धा, माणसांमध्ये सुद्धा खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. इम्युनोग्लोब्युलिन्स जे आहेत, ज्या रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करतात, त्या पहिल्याच दिवशी बाळाला किंवा करडांना मिळणं खूप आवश्यक आहे. कारण ह्या जे इम्युनोग्लोब्युलिन्स आहेत, ह्या इम्युन सिस्टीम किंवा रोगप्रतिकारक शक्ती त्या करडांमध्ये तयार करत असतात. आणि जी करडू आहे त्याची स्वतःची इम्युन सिस्टीम तयार व्हायला जवळपास 3 महिन्याचा कालावधी लागतो. किती? 3 महिन्याचा. तर तोपर्यंत इतर आजारांपासून करडांचा बचाव करण्यासाठी चीक दूध पाजणे खूप आवश्यक आहे. आता हा चीक दूध किंवा दूध ह्या करडांना किती प्रमाणात पाजायचं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर करडाच्या वजनाच्या 10% चीक दूध आणि दूधसुद्धा वजनाच्या किती? 10% करडांना भेटणं आवश्यक आहे. जास्त झालं तर एखाद्या वेळेस हगवण लागू शकतो आणि जर कमी प्रमाण असेल तर त्याची वाढ त्या प्रमाणात होणार नाही. तिसरं महत्त्वाचं म्हणजे ह्या करडांची जी वाढ आहे, सुरुवातीची जे 45 ते 60 दिवस असतात, ह्या 45 ते 60 दिवसामध्ये सगळ्यात फास्ट असते. म्हणजे समजून घ्या, आपण जसं म्हणतो की जमनापारी बकरीमध्ये किंवा बोकरामध्ये एका वर्षाला 32 ते 35 किलो वजन यायला पाहिजे. तर हे जे 35 किलो वजन येते, आपण जर ॲव्हरेज काढला तर वर्षाला प्रति दिवसाला जवळपास 100 ग्रॅमच्या जवळपास येते. जवळपास 100 ग्रॅम प्रति दिवस ह्या वेगाने तो वाढतो. पण सुरुवातीच्या 45 दिवसामध्ये हाच जो वेग आहे जवळपास 200 ग्राम एवढा असतो. किती? 200 ग्राम एवढा असतो. आता हे 200 ग्राम केव्हा भेटेल आपल्याला? ज्या वेळेला मातेमध्ये किंवा आईमध्ये दूध उत्पादन क्षमता चांगली असेल. हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा व्यवसाय सुरू करताना ज्यावेळेस आपण शेळीची निवड करतो त्यावेळेस जास्तीत जास्त पिल्लांना जन्म देणारी आणि दुसरं चांगलं उत्पादन म्हणजे दूध उत्पादन क्षमता असणारी शेळीची निवड करणे खूप महत्त्वाचं आहे. जरी आपण हा व्यवसाय मांस उत्पादनासाठी करतो तरी त्या शेळीला चांगलं दूध असणं आवश्यक आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्या करडांना आपण किती दिवसपर्यंत दूध द्यायला पाहिजे? तर आपण जवळपास 90 दिवसपर्यंत यांना आपण शेळीचं दूध द्यायला पाहिजे. म्हणजे दररोज करडू आणि शेळी आपण सोबत ठेवायला पाहिजे. पहिले जन्मल्यानंतर, करडू जन्मल्यानंतर 1 ते 5 ते 6 दिवस बिलकुल ठेवायचीच आहे, पण त्यानंतर तुम्ही तिला चरायला घेऊन जाऊ शकता. पण 3 ते 4 वेळा करडं आणि शेळी सोबत राहील दिवसातून, अशी व्यवस्था आपल्याला करणं आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर करडांच्या शरीराचा वाढीचा वेग हा खूप महत्त्वाचा आहे. आता मी जसं सांगितलं 45 ते 60 दिवस याच्यामध्ये सगळ्यात जास्त वेग असतो, पण त्यानंतर याचा जो शरीर वाढीचा वेग आहे तो मंदावतो. तर याला भरपूर कारणं आहेत. जसं हे जे आहेत, आता सरांनी सांगितल्याप्रमाणे हे रुमिनंट्स आहेत, म्हणजे गाई म्हशींसारखे आहेत. त्यांनासुद्धा 4 पोट असतात. पण ज्यावेळेस हे जन्माला येतात त्यावेळेस हे आपल्यासारखेच असतात, म्हणजे यांचं एकच पोट कार्यरत असतं. आणि यांचं जसं जसं वय वाढत जाते तसं तसं यांचा जो रुमेन जो आहे, मेन पोटाचा भाग, याची वाढ होत असते. आणि जवळपास 3 ते 4 महिने झाले की याच्या पोटाची पूर्णपणे वाढ होते. म्हणजे 4 महिन्याचा झाला की वाढला चारा आणि हिरवा चारा पचवण्यास सक्षम बनतो. तसं बघितलं आपण तर 15 ते 20 दिवसाचा करडू झाला की त्याला आपण लुसलुशीत हिरवा चारा देऊ शकतो. आणि हा देणेसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. नुसतं दुधावर त्याला ठेवायचं नाही. याच्यामुळे काय होते की ज्यावेळेस वाढला चारा किंवा कोरडा चारा त्याच्या पोटात जातो, त्यासोबत जे जंतू मायक्रो ऑर्गॅनिझम्स जातात पोटामध्ये, हे जंतू मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्याचा डायजेस्टिव्ह सिस्टीम वाढीसाठी खूप जास्त आवश्यक असतं. तर जेवढा लवकर तुम्ही वाढला चारा किंवा खुराक त्यांना द्याल तेवढं चांगलं. तिसरं महत्त्वाचं म्हणजे खुराक.
आता खुराक म्हटलं की थोडीशी खर्चिक बाब आहे. आजच्या घडीला जर म्हटलं आपण 1 किलोला खुराकीची किंमत जवळपास 25 रुपये आपल्याला पडते. तर हे द्यायचं की नाही हे तुम्हाला डिसाईड करायचं आहे. पण दिलं तर खूप चांगलं, कारण दिल्यामुळे शरीर वाढ चांगली राहील आणि त्यांचं आरोग्यसुद्धा चांगलं राहील. आता हे खुराक द्यायचं किती? तर बकऱ्यांमध्ये एक थंब रूल तुम्ही लक्षात ठेवा, शरीर वजनाच्या 1%. किती? शरीर वजनाच्या 1%. म्हणजे 10 किलोचा जर करडू असेल तर 100 ग्रॅम, 30 किलोचा असेल तर 300 ग्राम. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण थोडीशी शेळ्यांच्या संख्यांबद्दल 2019च्या आपल्या भारतामध्ये जी पशुगणना झाली होती त्यानुसार 148.88 मिलियन एवढ्या शेळ्या आपल्याकडे आहेत. हाच जर आपण विचार 1950मध्ये जर बघितला तर आपल्याकडे 1951मध्ये जो पहिल्यांदा सेन्सस झाला होता किंवा शेळ्यांची गणना झाली होती तर 47.20% एवढी होती. आणि जर 2012चा सेन्सस आणि 2019चा सेन्सस यांचे जर आपण आकडेवारी बघितली तर 10.1% शेळ्यांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे. म्हणजे दरवर्षी एवढी कत्तल होऊनसुद्धा शेळ्यांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. आणि जर आपण इतर राज्यांसोबत महाराष्ट्राच्या आपल्या राज्याची तुलना केली तर आपल्याला कळेल की राजस्थान हा पहिल्या क्रमांकावर 20.8%. रोकडे सरांनी सांगितल्याप्रमाणे तिथे 3 वर्षातून एकदा पाऊस पडत होता. आता समजून घ्या वर्षातून एकदा दोनदा पडत असेल, पण तरी आपल्या महाराष्ट्रापेक्षा तिथे पावसाचं प्रमाण खूप कमी आहे. पण तरी तिथे शेळ्यांची संख्या खूप जास्त आहे. हे सुद्धा आपल्याला एक कारण बघायला पाहिजे. आपण जर महाराष्ट्राचा जर विचार केला पावसाची सरासरीच्या बाबत तर महाराष्ट्र कधीही अग्रेसर आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे पश्चिम बंगाल 16.3 मिलियन. त्यानंतर आहे उत्तर प्रदेश, त्यानंतर आहे बिहार, नंतर आहे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र आपल्याकडे 2019च्या आकडेवारीनुसार 10.6 मिलियन एवढ्या शेळ्या आपल्याला पाहायला मिळतात. आता शेळ्यांच्या विविध जाती तर NBAGR एक संस्था आहे आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटची, नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक रिसोर्सेस. तर जेवढ्या काही जनावरांच्या जाती आहेत ह्या सगळ्यांचं नोंदणीकृत करण्याचं काम हे संस्था करत असते. यांच्यानुसार 2023मध्ये एकूण 37 शेळ्यांच्या जाती आहेत. 37 नोंदणीकृत केलेल्या शेळ्यांच्या जाती आहेत. पण तरी जर आपण आकडेवारी बघितली तर 80% जेवढ्या शेळ्या आपल्याकडे आहेत 148 मिलियन, त्याच्यापैकी 80% ह्या शेळ्या ह्या नॉन डिस्क्रिप्ट आहेत. आता नॉन डिस्क्रिप्ट शेळ्या चांगल्या नाही असं म्हणता येत नाही, पण त्यांचं प्रजनन एका विशिष्ट डायरेक्शनमध्ये झालेलं नाही. म्हणजे जसं मी म्हटलं की 2 बच्चे किंवा 3 बच्चे देण्याचं प्रमाण हे आपण एखाद्या गावठी शेळीमध्ये किती असेल ते सांगू शकत नाही. ते जर आपल्याला कोणी विचारलं उस्मानाबादीमध्ये किती आहे, ब्लॅक बेंगॉलमध्ये किती आहे, ते आपल्याला माहिती आहे, कारण त्यांचं प्रजनन किंवा ब्रीडिंग आपण त्या डायरेक्शननं केलेलं आहे. गावठी शेळ्यासुद्धा आपल्याला गावठी शेळ्यांमध्ये सुद्धा 3 बच्चे 4 बच्चे देणारे मिळतील, पण फार कमी. आणि ज्यावेळेस आपण व्यवसाय करायला सुरुवात करू त्यावेळेस सगळ्याच शेळ्या आपल्याला चांगल्या गुणवत्तेच्या भेटतील याची शक्यता कमी. पण जर आपण जातीवंत शेळीचा विचार करून किंवा ती घेऊन जर आपण हा व्यवसाय केला तर नक्कीच आपल्याला चांगले करडे किंवा त्यांची प्रजनन क्षमता चांगली किंवा प्रॉलिफिकेसी चांगली असण्याची आपल्याला शाश्वती भेटू शकते. शेळीपालन प्रामुख्याने आता बघितलं आपण की हा काही नवीन व्यवसाय नाही आहे, पण ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने जे मजूर असतात किंवा ज्यांच्याकडे शेतीचं प्रमाण खूप कमी आहे, रिसोर्सेस खूप कमी आहेत, असे लोक पाहायला मिळतात. आणि त्यांनी जेवढं थोडंसं इनपुट करायला पाहिजे व्यवसायामध्ये तेवढं करू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांना जो नफा होतो तो सुद्धा त्याचं प्रमाण कमी आहे, मर्तुकीचं प्रमाणसुद्धा कमी आहे. त्याच्यानंतर मार्केटिंग, बाजारात भाव किती आहे, किती पैशाला विकायचं, काय विकायचं, याच्यामध्ये सुद्धा त्यांची बऱ्याच वेळेला फसवणूक होते. पण आत्ताच्या काळामध्ये काही सुशिक्षित तरुण, काही व्यावसायिक, चांगले शिक्षण घेतलेले इंजिनियर्स, डॉक्टर्स हे सुद्धा काही व्यवसायामध्ये येऊ पाहत आहेत. आणि हे सुद्धा शास्त्रीय दृष्टिकोनातून हा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न किंवा काही लोकांनी सुरूसुद्धा केलेला आहे. हे सगळे पॉईंट्स रोकडे साहेबांनी सांगितलेलं, त्याच्यामुळे परत मला वाटते मी परत रिपीट करणार नाही. शेळीचा आकार सगळ्याच प्रकारचा किंवा मॅक्झिमम प्रकारचा झाडपाला ही शेळी खाऊ शकते. कुठल्याही प्रकारच्या वातावरणामध्ये शेळी हा असा प्राणी आहे की राहू शकतो. शेळीपालन व्यवसायामध्ये धोका किंवा जोखीम थोडीशी कमी आहे. जर आपण पोल्ट्री फार्मिंगचा विचार केला तर पोल्ट्री फार्मिंगमध्ये काय आहे की मोठे मोठे प्लेयर्स आहेत आणि एखाद्या वेळेस बर्ड फ्लू आला
तर पूर्ण रेट्स डाऊन होऊन जातात. आणि एखादा आजार आला किंवा अजून काही झालं तर मोठे मोठे प्लेयर्स असल्यामुळे जे ओव्हरऑल जे रेट्स आहेत, मार्केट आहे, हे मार्केटचं पूर्ण धागेदोरे हे मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीजकडे आहेत. पण शेळी पालनामध्ये अजून तरी तसं नाही आहे. त्याच्यामुळे ह्या व्यवसायामध्ये जोखीम थोडीशी कमी आहे. ह्या जे सांगितले होते तुम्हाला मी, एकूण 37 शेळ्यांच्या जाती आपल्याला पाहायला मिळतात. आणि रोकडे सरांनी सांगितल्याप्रमाणे उत्तर पश्चिम, मध्य एरिड व सेमी एरिड म्हणजे राजस्थान, मध्य प्रदेश, तुमचं उत्तर प्रदेश, गुजरात या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात जास्त शेळ्यांच्या जाती पाहायला मिळतील. याच्यामध्ये पहिला जो प्रदेश उत्तर भारत, चेगू, चांगथांगी, गड्डी, पंतजा आणि बकरवाली ह्या शेळ्या थोड्याशा वेगळ्या आहेत. ह्या थंड वातावरणामध्ये राहणाऱ्या शेळ्या आहेत, त्याच्यामुळे आपण याचा शेळी पालनासाठी विचार करू शकत नाही. रोकडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिरोही, बितल, बार्बरी, जमनापारी, त्यानंतर सुरती, सोजत, करावली आणि गुजरी ह्या आत्ता त्यांचं नोंदीकृत केलेलं आहे. त्याच्यामुळे अजून याच्याबद्दल एवढा डाटा आपल्याकडे नाही आहे. त्याच्यानंतर आपला दक्षिण भारत, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ हे राज्य येतात. त्यामध्ये उस्मानाबादी, संगमनेरी, बेरारी, कोकण कल्याण ह्या चारही जाती आपल्या महाराष्ट्रातल्याच आहेत. याच्यामध्ये बेरारी ही नुकतीच 2015-16मध्ये हिचं नोंदणीकृत केलेलं आहे. याच्या अगोदर ही ब्रीड म्हणून नव्हती. त्याच्यानंतर कन्नियाडू आहे, अत्तापट्टी ब्लॅक आहे, तेरेसा, सलेम ब्लॅक, बिदरी. आणि पूर्व भारतामध्ये सगळ्यात प्रसिद्ध शेळीची जात म्हणजे ब्लॅक बेंगॉल किंवा काळी बंगाल. ही जी बकरी आहे ही आकाराने सगळ्यात लहान बकरीची जात आहे. आणि ह्या जी सगळ्या लिस्ट दिलेली आहे याच्यामध्ये सगळ्यात मोठी आकाराने शेळीची जात म्हणजे जमनापारी. हिचा जो नर असतो याचा नराचं वयस्क वजन 70 ते 90 किलोपर्यंत आपल्याला पाहायला मिळते सरासरी. आणि जर मादी असेल तर एक 50 ते 60 किलोपर्यंत आपल्याला वजन पाहायला मिळते. तोच जर आपण काळी बेंगॉल किंवा ब्लॅक बेंगॉलचा वयस्क नराचं वजन बघितलं तर जास्तीत जास्त 22 ते 24 किलो. आणि जर मादी असेल तर जास्तीत जास्त 20 ते 22 किलो ॲव्हरेज बॉडी वेट. म्हणजे एवढी तफावत आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळते. आणि अजून संशोधनातून असं आपल्याला समजते की जेवढा शेळीचा आकार मोठा तेवढी त्याची प्रॉलिफिकेसी कमी, म्हणजे जुळे बच्चे देण्याचं प्रमाण कमी. तर काळी बेंगॉल याच्यामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला प्रॉलिफिकेसी पाहायला मिळते. 3-4 बच्चे देण्याचं प्रमाण हिच्यामध्ये खूप जास्त आहे. आणि वर्षातून 2 वेळा ही बच्चे देऊ शकते. आता जनरली काय होते की शेळी ज्यावेळेस 1 वर्षाची होते आणि जवळपास 25 ते 30 किलो वजन होते त्यावेळेस ते प्रजननक्षम होते, म्हणजे त्यावेळेस आपण तिला फळवू शकतो. पण ही जी ब्लॅक बेंगॉल आहे 6 ते 8 महिन्यामध्येच आपण तिला फळवू शकतो, एवढी परिपक्व होते. आणि इतर शेळ्या 2 वर्षातून 3 वेळा करडांना जन्म देतात. पण ब्लॅक बेंगॉल ही वर्षातून 2 वेळा जन्म देण्याची हिच्यामध्ये क्षमता आहे. त्याच्यामुळे हिची प्रॉलिफिकेसी खूप जास्त आहे. पण दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काळी बेंगॉल किंवा ब्लॅक बेंगॉलमध्ये दूध उत्पादन क्षमता खूपच कमी आहे. म्हणजे एकदा बच्चे दिल्यानंतर हिचं दूध उत्पादन जे आहे, लॅक्टेशन लेन जे आपण म्हणतो पूर्ण दूध देण्याच्या काळामध्ये, हे फक्त 35 ते 40 लिटर आहे. त्याच्यामुळे एकतर एकीकडे जास्त पिल्लांना जन्म देते पण पिल्लांना पाजायला हिच्याकडे दूध नसते. त्यामुळे ह्या शेळीपासून जर तुम्हाला हा व्यवसाय करायचा असेल तर हिच्यासोबत एखादी चांगली दूध देणारी शेळी तुम्हाला ठेवावी लागेल, किंवा गाईचं दूध पाजून आपण त्या करडांना वाचवू शकू अशी तरी व्यवस्था आपल्याला करावी लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर ही आहे जमनापारी शेळीची जात. रोकडे सरांनी हे सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे अजून मी जास्त याच्यावर बोलणार नाही. ही आहे बार्बरी, हरणासारखी दिसणारी जात. याचे कॅरेक्टरसुद्धा तुम्हाला थोडंसं माहीत असणे आवश्यक आहे. आता तुम्ही बघू शकता ही सगळ्यात मोठी शेळीची जात आहे जमनापारी. शरीराचा रंग पांढरा असतो, काही शेळ्यांमध्ये थोडासा विटेसारखा लालसुद्धा पाहायला मिळतो. दुसरं महत्त्वाचं हिचं कॅरेक्टर म्हणजे हिचे लांब कान आणि खाली वाढलेल्या पानासारखे लोंबकळलेले. तिसरं महत्त्वाचं म्हणजे हिचं नाक हे उंचवटलेलं असते. चौथं महत्त्वाचं म्हणजे मागच्या पायावर लांब असे झुपकेदार केस. हे ह्या शेळीचे काही वैशिष्ट्ये, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये जाल तर त्यावेळेस तुम्हाला ओळखता येणं आवश्यक आहे. हे आहे बार्बरी, हरणासारखी दिसणारी शेळी. कोण कन्याल ही सुद्धा महाराष्ट्रातलीच आहे. हिचे टिपिकल कॅरेक्टर्स आहेत. तिच्या चेहऱ्यावर 2 असे स्ट्रिप्स आपल्याला पाहायला मिळतील आणि जो पोटाचा भाग असतो बेली हा सुद्धा पांढऱ्या रंगाच्या स्ट्रिप्स आपल्याला पाहायला मिळतात. हे आहे बितल. ही आपली बेरारी
2015मध्ये नोंदणीकृत हिला भेटलेला आहे. ही सुद्धा खूप चांगली शेळीची जात आहे आणि आपल्याकडल्या वातावरणामध्येच असल्यामुळे ह्या शेळीचा आपण शेळी पालनासाठी विचार करू शकतो. ही आहे बोअर. ही आहे साऊथ आफ्रिका या कंट्रीमधली. ही सगळ्यात मोठी जगातील शेळीची जात मानली जाते. हिच्या बोकडाचं वजन 100 किलोपर्यंत जाऊ शकते आणि माती 70 ते 90 किलोपर्यंत. आणि एका वर्षामध्ये करडांचं वजन जवळपास 40 किलोपर्यंत यांचं जाऊ शकते. यांचे टिपिकल कॅरेक्टर्स म्हणजे संपूर्ण शरीराचा रंग पांढरा असतो आणि डोकं आणि अर्धी मान ही चॉकलेटी रंगाची पाहायला मिळते. ही आहे सानियन. ही जगातील सर्वात जास्त दूध देणारी शेळीची जात आहे. रोकडे साहेबांनी ऑलरेडी याच्याबद्दल सांगितलेलं आहे. आपल्याकडे वातावरणामध्ये ही तग सोडू शकणार नाही. ही आहे अँग्लो नुबियन. ही आहे दमास्कस. याचा एक प्रयोग आम्ही आमच्या फार्मवर केलेला होता. दमास्कस आणि उस्मानाबादी. तर नारी जे आहे निमकर ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट फलटण सातारा यांच्याकडून वीर्य आणून आम्ही उस्मानाबादीला त्याचं रिटर्न केलेलं होतं आणि याच्यापासून 2 पिल्लं आमच्याकडे जन्माला आली. पण पाहिजे त्या प्रमाणात सक्सेस आम्हाला भेटलेलं नाही. कारण त्या ज्या बोकडाचं सेमेन होतं ते सुद्धा प्युअर दमास्कस नसल्यामुळे आम्हाला रिझल्ट्स भेटलेले नाहीत. यांचं एक महत्त्वाचं खासियत म्हणजे असे की बर्थ वेट जन्मावेळीचं वजन जवळपास ह्या बकऱ्यांमध्ये आपल्याला 4 किलो मिळते. उस्मानाबादीचा जर विचार केला तर जवळपास आपल्याला 2.5 किलोपर्यंत मिळते. जमनापाडीचा जर विचार केला तर 3 किलोपर्यंत जन्माच्या वेळेस करडांचं वजन मिळते. पण यांच्यामध्ये जवळपास 4 किलो वजन आपल्याला भेटू शकते. शेळ्यांचा आहार रोकडे सरांनी सांगितलेलंच आहे. पण शेळ्यांमध्ये असं पाहायला मिळालं आहे की आपण गाई म्हशींमध्ये जो शेळ्यांचा आहारावर बोलतो तर त्यावेळेस आपण वजन आणि शुष्क पदार्थाची आवश्यकता. शुष्क पदार्थ म्हणजे ड्राय मॅटर. तर गाई म्हशींमध्ये 2.5 ते 3% एवढ्या प्रमाणात आपण त्यांना खाऊ घालतो. म्हणजे 100 किलोची जर गाय असेल तर 3 किलो शुष्क पदार्थ. पण शेळीमध्ये हेच प्रमाण 4 ते 6% आहे. म्हणजे वजनाच्या याने आपण जर तुलना केली तर शेळीला जास्त खायला लागते. आणि हेच जे आहे 4 ते 6% हे मांस उत्पादनासाठी. आणि जर शेळी दूध देत असेल तर हेच प्रमाण 6 ते 7% जाते. म्हणजे दूध देणाऱ्या शेळीला सगळ्यात जास्त आहार लागतो. ही गोष्ट आवर्जून तुम्ही लक्षात ठेवा. दूध देणाऱ्या शेळीला आहाराची सगळ्यात जास्त आवश्यकता असते. त्यानंतर ज्यावेळेस आपण यांचा आहारबद्दल बोलतो त्यावेळेस हिरवा चारा, वाळला चारा आणि खुराक. आता रोकडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण सेमी इंटेन्सिव्ह अर्धबंदिस्त पद्धत ही सगळ्यात चांगली मानली गेलेली आहे. याच्यामध्ये काय होते की जवळपास आपण 4 ते 5 तास बकऱ्यांना चरायला सोडतो आणि आल्यानंतर जे काही आपल्याकडे खुराक किंवा अजून दुसरा कुटार असेल तो देतो. तर ही सगळ्यात चांगलं आणि या पद्धतीमध्ये सगळ्यात जास्त किंवा जास्तीत जास्त नफा आपल्याला भेटू शकतो. एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह ह्या पद्धतीमध्ये आपल्याला तेवढा नफा भेटत नाही. त्याचे कारणेसुद्धा रोकडे साहेबांनी तुम्हाला सांगितलेलंच आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे एक सरासरी 35 ते 40 किलोची जर बकरी असेल तर दिवसातून तिला जवळपास अर्धा किलो वाळला चारा भेटणे आवश्यक आहे. जवळपास 2.5 ते 3 किलो हिरवा चारा आणि जवळपास तिच्या वजनाच्या 1% खुराक. जर या प्रमाणात जर तुम्ही दिलं तर व्यवसाय तुमचा नफेशीर राहू शकतो किंवा बकऱ्यांचं किंवा बोकडांचं आरोग्य हे चांगलं राहील आणि उत्पादन आपल्याला चांगलं मिळेल. गाभण काळ याच्यामध्ये सुद्धा खाद्यावर किंवा आहारावर विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. कारण याच्यामध्ये जसं जसं करडांची वाढ होत जाते पोटामध्ये गर्भाशयामध्ये तिची खुराकीची किंवा खाद्याची जी आवश्यकता आहे वाढत जाते. तर त्या प्रमाणात आपल्याला खुराकीमध्ये वाढ करणे आवश्यक आहे. दुधाळ शेळ्यांचा आहार मी सांगितलं तुम्हाला 6 ते 7% शुष्क पदार्थाची डिमांड यांच्यामध्ये असते. करडांचा आहार. करडांच्या आहारामध्ये प्रामुख्याने एक 10 ते 15 दिवसापासून आपण वाळला चारा आणि हिरवा लुसलुशीत चारा आपण यांना सुरू करू शकतो. ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. पण याबरोबरच थोडीशी खुराक देणेसुद्धा महत्त्वाचं आहे. पण याच्या खुराकीमध्ये थोडासा बदल करणे आवश्यक आहे. कारण यांच्या ह्यावेळेस शरीर वाढ होत असते. त्याच्यामुळे प्रथिनांची आवश्यकता याच्यामध्ये जास्त असते. त्याच्यामुळे याच्या खाद्यामध्ये जवळपास 20 ते 22% प्रथिनांचं प्रमाण असणं आवश्यक आहे. आणि ज्यावेळेस आपण खाद्यामध्ये किंवा खुराकीमध्ये प्रथिनांचं प्रमाण वाढवतो त्यावेळेस आपल्याला त्याची जी कॉस्ट आहे पर के जी ही वाढते. कारण प्रोटीन्स हा थोडासा महाग असलेला भाग आहे. आणि जसजसं मग यांची वाढ होईल तसं आपण हे प्रथिनांचं प्रमाण
कमी करतो. असं जर बघितलं जनरल शेळ्यांमध्ये किंवा बोकड्यांमध्ये ज्यांची वाढ झालेली आहे त्यांच्यामध्ये 14 ते 15% प्रथिने खुराकीमधून भेटले तरी चालतात. पण ज्यावेळेस करडं लहान असतात 1 महिन्याचे 1.5 महिन्याचे त्यावेळेस 20 ते 22% प्रथिनांचं प्रमाण त्यांच्या खुराकीमध्ये असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर हे काही शेळ्यांसाठी चारा पिके चवडी, मका, ज्वारी, बाबूड हे ट्री फॉडर्स आहेत. सुबाबूड, अंजन, हादगा, शेवगा हा खूप चांगला आहे. शेवगामध्ये जवळपास 22 ते 23% प्रथिनांचं प्रमाण आढळून आलेलं आहे. आणि आताच्या काळामध्ये शेवग्याचं फॉडर व्हेरायटीजसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर शेवग्याचं अवश्य जर तुमच्याकडे असेल आजूबाजूला तर शेवगा याचं आहारामध्ये शेळीच्या उपयोग करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर विलायती चिंच, करंज, याच्यामध्ये अजून महत्त्वाचं म्हणजे सुबाबूड. उन्हाळ्यामध्ये सुबाबडीचा पालासुद्धा भेटतो आणि दुसरं म्हणजे शेंगासुद्धा भेटतात. तर ह्या शेंगा जर भेटत असतील बकऱ्यांना तर हे खूप चांगलं आहे. शेंगामध्ये खूप जास्त प्रोटीन असते बाबूडच्या. त्यानंतर सुबाबूड जे आहे हे थोडंसं जास्त गरम होते आणि याच्यामध्ये अँटी न्यूट्रिशनल फॅक्टरसुद्धा असतो. त्याच्यामुळे हे जास्त प्रमाणात द्यायचं नाही. जेवढं काही आपण खाद्य देत आहोत त्याच्यात 30 ते 40% तुम्ही सुबाबूडीचा उपयोग करू शकता. त्यानंतर खनिजे, क्षार आणि जीवनसत्वे यांचंसुद्धा खाद्यामध्ये आवश्यकता खूप महत्त्वाची आहे. मिनरल्स, साल्ट्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिटॅमिन्स. त्याच्यानंतर शेळ्यांसाठी संपूर्ण खाद्य. तर याच्यामध्ये काय करतो आपण आता खाद्यामध्ये 2 म्हणजे रफेजेस आणि कॉन्सन्ट्रेट्स असे 2 भाग असतात. रफेजेस म्हणजे वाढला चारा आणि हिरवा चारा आणि कॉन्सन्ट्रेट म्हणजे खुराक. तर याच्यामध्ये 60% आपले रफेजेस आपण टाकतो आणि 40% आपली खुराक आणि यांचं सगळ्यांचं मिश्रण करून आपण एक खाद्य तयार करतो, संपूर्ण खाद्य. याच्यामध्ये तुमचं मिनरल मिक्सचर आलं, विटॅमिन्स आल्या, साल्ट आलं, तर सगळी गरज याच्यामधून आपण पूर्ण करू शकतो. पैदाशीकरता शेळ्यांची निवड रोकडे सरांनी बोललेलेच आहेत. नराची निवड. पैदाशीकरता कळपामध्ये किती बोकड ठेवाय तर 3 ते 4% नॅचरल ब्रीडिंगसाठी म्हणजे 25 ते 30 शेळ्यांमागे 1 बोकड तुम्हाला ठेवणं आवश्यक आहे. आणि अजून दुसरं महत्त्वाचं म्हणजे दर 2 ते 3 वर्षांनी कळपातील बोकड बदलवणे. हे कशासाठी? कारण समरक्त पैदास टाळता येते, इनब्रीडिंग व्हायला नको. ठीक आहे. त्याच्यामुळे दर 2 ते 3 वर्षांनी आपला जो बोकड आहे तो आपल्याला बदलवायचा आहे. शेळ्यांचे प्रजनन. तर जवळपास 8 ते 10 महिन्यामध्ये ज्यावेळेस 30 किलोची शेळी होते त्यावेळेस प्रजनन समापन तिला मानतो आणि त्यावेळेस आपण तिला फळवू शकतो. तर काही बकऱ्यांमध्ये प्रथमतः करडं देण्याचं प्रमाण हे 14 ते 16 महिने आणि ज्या मोठ्या आकाराच्या बकऱ्या असतात जमनापारी त्याच्यामध्ये जवळपास 18 ते 20 महिने आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यानंतर ह्या शेळ्यांपासून आपल्याला दर 2 वर्षातून 3 वेळा करडं भेटणं आवश्यक आहे. म्हणजे यांचा जो इंटरकिडिंग जो पिरियड म्हणतो आपण हा 8 महिने म्हणजे प्रत्येक 8 महिन्याला आपल्याला ह्यांच्यापासून करडं भेटणं आवश्यक आहे. आता याच्यावर लक्ष आपण कसं ठेवू शकतो? ज्यावेळेस आपण यांच्या नोंदी ठेवू, आज ए नंबरची शेळी आहे, तिने आज बच्चाला जन्म दिला, परत 8 महिन्यानंतर देते की नाही. जर आपल्याकडे नोंदी असेल तर आपल्याला कळेल, जर नोंदीच नसतील आपल्याला कळेल का? नाही. त्याच्यामुळे नोंदी ठेवणे ह्या व्यवसायामध्ये खूप जास्त महत्त्वाचं आहे. यांचा गर्भार काळ 150 दिवसांचा असतो. त्याच्यानंतर हा सुद्धा एक चार्ट खूप महत्त्वाचा आहे. तशा तर शेळ्या वर्षभर फडतात पण यांचे 2 मेजर ब्रीडिंग सीझन्स आहेत. त्याच्या डायग्राममध्ये बघितल्याप्रमाणे मे, जून, जुलै हा मेजर ब्रीडिंग सीझन आहे. जवळपास 80 ते 90% शेळ्या या सीझनमध्ये फडतात. त्याच्यामुळे ह्या सीझनला कॉन्सन्ट्रेट करणं खूप महत्त्वाचं आहे. चांगला बोकड त्यावेळेस असायला पाहिजे, चांगला आहार त्यावेळेस असायला पाहिजे. आणि दुसरा जो आहे सीझन ब्रीडिंगचा सप्टेंबर आणि ऑक्टोबर, पण 20 ते 30% शेळ्या याच्यामध्ये फडतात. त्याच्यानंतर लसीकरण. तर एक 4-5 प्रकारचे आजार आहेत ज्यांच्यावर लसीकरण शेळ्यांमध्ये करणं खूप आवश्यक आहे. आंत्रविषार आहे, PPR आहे, फाशी किंवा काळपुडी आपण त्याला म्हणतो अँथ्रॅक्स. त्यानंतर शेळ्यांची देवी पॉक्स, घटसर्प म्हणजे HS हेमोरेजिक सेप्टिसेमिया, लाळ खुरकत म्हणजे FMD फूट अँड माउथ डिसीज. त्याच्यामधले 4-5 लसी ह्या गायी आणि मशीनमध्ये ज्या वापरतो त्याच आहेत. तर याच्यामध्ये शेळ्यांसाठी महत्त्वाचं म्हणजे आंत्रविषार, PPR ह्या 2 आणि शेळ्यांची देवी म्हणजे गोट पॉक्स
हे 3 लसी शेळ्यांना आवर्जून तुम्ही लावणे आवश्यक आहे. बाकी सगळे कॉमन आहेत. गाई म्हशींमध्ये सुद्धा आपण यांचा वापर करतो. शेळी पालनाच्या विविध पद्धती याच्याबद्दल रोकडे सरांनी तुम्हाला सांगितलेलंच आहे. मुक्तसंचार पद्धतीमध्ये ग्रामीण भागातील शेतकरी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत शेळ्यांना जंगलामध्ये चरायला सोडतात आणि घरी आल्यानंतर फक्त राहण्याची साधी अरेंजमेंट आणि फक्त प्यायला पाणी. त्यांच्यासाठी घरी आल्यानंतर एक कुठल्याही प्रकारचं खाद्य देत नाही, लसीकरण करत नाही, डिवॉर्मिंग किंवा जंतुनाशक औषध देत नाही. त्याच्यामुळे जो परतावा आहे तो आपल्याला तेवढा मिळत नाही, कारण शरीर वाढसुद्धा तेवढी चांगली होत नाही आणि मर्तुकीचं प्रमाणसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. दुसरे अर्धबंदिस्त पद्धत म्हणजे जवळपास 4 ते 5 तास शेळ्यांना चरायला सोडणे आणि घरी आल्यानंतर परत आपल्या जवळची खुराक म्हणा किंवा वाढला चारा आपण त्यांना देणे. तर ह्या पद्धतीमध्ये परतावा आपल्याला चांगला भेटतो आणि सेमी इंटेन्सिव्ह पद्धत किंवा अर्धबंदिस्त पद्धत ही सगळ्यात चांगली शेळी पालनाची पद्धत मानली गेलेली आहे. तिसरी आहे बंदिस्त पद्धत. याच्यामध्ये आपण शेळ्यांना बाहेर चरायला सोडत नाही. जे काही हिरवा चारा, वाढला चारा आणि खुराक आहे आपल्याला त्याला घरामध्येच द्यायची. तर याच्यामध्ये इनपुट कॉस्ट खूप जास्त आहे. त्याच्यामुळे पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपल्याला नफा भेटत नाही. त्याच्यानंतर शेळी पालन व्यवसाय आता 2 प्रकारे आपण करू शकतो. एक तर रिअरिंग ऑफ ब्रीडिंग स्टॉक अँड देअर फॉलोअर्स म्हणजे ब्रीडिंगसुद्धा म्हणजे शेळ्या ठेवणे, त्यांचं प्रजनन करणे आणि त्यांचं पालनपोषण करणे. तर ही पद्धत थोडीशी कॉम्प्लिकेटेड होत चाललेली आहे. याच्यामध्ये रिस्क थोडीशी जास्त आहे. मरण्याचं प्रमाण, नवीन बच्चे येतात, लहान असतात. आणि दुसरं म्हणजे आहे रिअरिंग ऑफ मेल किड्स फॉर ईद अँड अदर फेस्टिवल. रोकडे सरांनी सांगितल्याप्रमाणे ईदसाठी आपण याच्यामध्ये काय करतात शेतकरी बरेचसे एक 3 ते 4 महिन्याचे करडं, मेल करडं विकत आणतात आणि फक्त त्यांचं 1.5-2 वर्षापर्यंत पालनपोषण करायचं. तर याच्यामध्ये रिस्क कमी आहे, प्रजननावर लक्ष ठेवण्याची गरज नाही. तर हा सुद्धा एक व्यवसाय म्हणून आपण शेळीपालनामध्ये करू शकतो. त्यानंतर शेळीचा निवारा. हा शेळीचा निवारासुद्धा खूप जास्त महत्त्वाचा आहे. ऊन, वारा, थंडी, पाऊस या सगळ्यांपासून शेळ्यांचं रक्षण करणे खूप महत्त्वाचं आहे. आणि शेळी हा प्रामुख्याने काय म्हणू आपण, ज्याला कोरडेपणा आवडते असा प्राणी आहे. त्याला ओलावा, पाणी बिलकुल आवडत नाही. त्याच्यामुळे आपला गोठा किंवा जिथे आपण शेळ्या ठेवतो तो परिसर स्वच्छ आणि कोरडा जास्तीत जास्त वेळ कसा राहील हे आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर गोठ्यांची दिशा. तर याच्यामध्ये आपल्याकडे आपण ट्रॉपिकल रिजनमध्ये असतो आणि आपल्याला माहीत आहे की आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये जवळपास 47 ते 48 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर जाते. आणि ज्यावेळेस आपण गोठे बांधतो त्यावेळेस जर पूर्व पश्चिम असा लॉंग ॲक्सिस ठेवला तर सकाळचं ऊन एका टोकाला पडेल आणि संध्याकाळचं ऊन दुसऱ्या टोकाला पडेल. म्हणजे घराच्या आतमधील टेम्परेचर आपण काही प्रमाणात कमी करू शकतो. तेच जर नॉर्थ साऊथ डायरेक्शननं बांधलं तर सूर्याची किरणे एकदम आतमध्ये जातील आणि घरातील वातावरण गरम होईल. त्याच्यानंतर गोठे बंद की उघडे. आता आपण बघतो की हवामान एकसारखं राहत नाही. आता जसं थंडीचा महिना सुरू आहे तर यामध्ये जर एकदम ओपन गोठे असतील, भिंती नसतील साईडच्या, तर जनावरांना खूप जास्त थंडी लागेल. तर आपण बांधतानाच अशी व्यवस्था करायची की ज्यावेळेस खूप थंडी आहे त्यावेळेस आपण त्याला भिंती कशाने तरी कवर करू शकू आणि ज्यावेळेस उन्हाळा येईल त्यावेळेस ते कवर्स आपण काढू शकू. त्यानंतर लागणारी जागा. त्याच्यानंतर गव्हाण हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर गव्हाण पुरेशी असणं महत्त्वाचं आहे. कमी गव्हाणीमध्ये जास्त शेळ्या खात असतील तर ज्या सदृढ असतात किंवा निरोगी असतात किंवा आकाराने मोठ्या असतात त्या शेळ्या लवकर खाऊन टाकतात आणि ज्या थोड्याशा वीक आहेत किंवा आजारी आहेत त्यांना खायला भेटत नाही. त्याच्यामुळे गव्हाण जेवढे आपल्याकडे शेळ्या आहेत किंवा जनावर आहेत त्यांना पुरेशी आहे की नाही हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. आकार व उंची याच्यामध्ये सुद्धा एक महत्त्वाचं म्हणजे आता बरेचसे ग्रामीण भागातील शेतकरी जी घराची उंची असते हे खूप कमी असते, 6 ते 7 फूट. तर ही ॲटलीस्ट 12 ते 14 फूट तरी असणं आवश्यक आहे. याच्यामुळे कसं आपण ट्रॉपिकल याच्यामध्ये असल्यामुळे उन्हाचा तेवढा प्रभाव जाणवणार नाही. जेवढं छत खाली राहील तेवढा उन्हाचा प्रभाव आपल्याला जास्त पाहायला मिळेल. गोठ्याची जमीन हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. नुसतं माती किंवा मुरुम याचासुद्धा आपण उपयोग करू शकतो. विटा आहे प्लेविंग केलेल्या, सिमेंट कॉन्क्रीटचं फ्लोअर किंवा आता एलिव्हेटेड स्लॅटेड फ्लोअर म्हणून येतात, म्हणजे लाकडाचे सुद्धा बनवू शकता किंवा
हे प्लास्टिकचे सुद्धा एलिव्हेटेड स्लॅटेस आपल्याला पाहायला मिळतात. तर प्रत्येक याचे काही तोटे आणि नुकसान आहेत. जसं आपण मातीचं नुसतं फ्लोअर म्हटलं, मुरूम म्हटलं, ठीक आहे, उन्हाळ्यामध्ये थंड राहतं, हिवाळ्यामध्ये गरम राहतो, पण याची आपल्याला मरम्मत वेळोवेळी करणं आवश्यक आहे. ज्यावेळेस शेळी किंवा बकऱ्या लघवी करतील, लेंड्या राहतील, त्यावेळेस तिथे गड्डे पडण्याचे चान्सेस आहेत. तर दर 3-4 महिन्यातून आपल्याला त्याला लेवलिंग करावं लागतं. सिमेंट कॉन्क्रीटचं जर बनवलं तर साफसफाईसाठी खूप चांगलं आहे, पण हिवाळ्यामध्ये खूप जास्त थंड होतं आणि ज्यावेळेस शेळी किंवा बकरी सिमेंट कॉन्क्रीटवर बसते हिवाळ्यामध्ये, त्यावेळेस खूप जास्त थंडी असते, त्यावेळेस निमोनियासारखे आजार होण्याचे चान्सेस ह्याच्यामध्ये राहू शकतात. एलिव्हेटेड स्लॅटेड फ्लोअर आहे म्हणजे उंचावर आपलं फ्लोअर राहील, पण याच्यामध्ये सुरुवातीचा खर्च थोडासा जास्त आहे. त्याच्यानंतर गव्हाण. आता याच्यामध्ये चाऱ्याची नासाडी जर आपण बघितलं की शेळी हा 2 पाय उंच करून खाणारा प्राणी आहे, ब्राउझर्स. त्याच्यामुळे याला जमिनीवर कधीही खाद्य टाकू नका आणि ओलं झालेलं किंवा याची लघवी लागलेलं खाद्य शेळी कधीही खात नाही. जेवढं फ्रेश असेल आणि उंचावर असेल तेवढं चांगलं. तर ह्या काही डिझाईन्स आहेत CIRG सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन गोट्स मखदूमला जे आहे त्या ठिकाणी त्यांच्याकडून मी ह्या आणलेल्या होत्या. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हिरवा चारा आहे, वाळला चारा आहे आणि पाण्याची व्यवस्थासुद्धा तिथेच केलेली आहे. गोट्यांमधील खोल्या. तर आपल्याकडे ज्यावेळेस आपण शेळीपालन व्यवसाय करतो तर वेगवेगळ्या काय म्हणू आपण वयोगटाच्या आणि वजनाच्या जनावरं आपल्याला भेटतील. काही दूध देणारे असतील, काही गाभण असतील, काही 0 ते 3 महिने वयाचे असतील, काही 3 ते 6 महिन्याचे असतील, काही 1 ते 2 वर्षाचे असतील. तर यांचं व्यवस्थापन करताना यांना वेगवेगळं ठेवून करणं आवश्यक आहे. एकाच ठिकाणी ठेवून एकाच ठिकाणी जर खाद्य दिलं तर काय होईल, जे मोठे आहेत ते खातील आणि लहान्यांना भेटणार नाही. त्याच्यामुळे वेगवेगळ्या खोल्या त्यांच्या वयोमानानुसार किंवा वजनानुसार आणि त्यानुसार त्यांना ठेवणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. हे काही फोटोग्राफ्स आहेत, त्याच्यामध्ये आता एलिव्हेटेड स्लॅटेड फ्लोअर. त्याच्यामध्ये गव्हाण तुम्ही बघू शकता, फक्त शेळीचं तोंड जाईल अशा प्रकारे बनवलेलं आहे. नाहीतर शेळी काय कर की जर गव्हाण जर उघडी असेल तर त्याच्यामध्ये चढतात आणि तिथेच जाऊन बसतात आणि मग तिथेच लघवी, लेंड्या आपलं सगळं फीड खराब होऊन जातं. हे रॅक आहे, हे करडांसाठी हँगिंगवाले तयार केलेले आहेत. म्हणजे जसं जसं त्यांची उंची असेल त्याप्रमाणे आपण यांना खालीवर करू शकतो. हे मोठ्या बकऱ्यांसाठी. ठीक आहे. धन्यवाद डॉक्टर शेंडे सर. आपण शेळी पालनाबद्दल फार चांगली माहिती कोण कन्या ही सुद्धा महाराष्ट्रातलीच आहे. हिचंही टिपिकल कॅरेक्टर्स आहेत. तिच्या चेहऱ्यावर 2 असे स्ट्रिप्स आपल्याला पाहायला मिळतील आणि जो पोटाचा भाग असतो बेली हा सुद्धा पांढऱ्या रंगाच्या स्ट्रिप्स आपल्याला पाहायला मिळतात. हे आहे बितल. ही आपली बेरारी 2015मध्ये नोंदणीकृत हिला भेटलेला आहे. ही सुद्धा खूप चांगली शेळीची जात आहे आणि आपल्याकडल्या वातावरणामध्येच असल्यामुळे ह्या शेळीचा आपण शेळी पालनासाठी विचार करू शकतो. ही आहे बोअर. ही आहे साऊथ आफ्रिका या कंट्रीमधली. ही सगळ्यात मोठी जगातील शेळीची जात मानली जाते. हिच्या बोकडाचं वजन 100 किलोपर्यंत जाऊ शकते आणि माती 70 ते 90 किलोपर्यंत. आणि एका वर्षामध्ये करडांचं वजन जवळपास 40 किलोपर्यंत यांचं जाऊ शकते. यांचे टिपिकल कॅरेक्टर्स म्हणजे संपूर्ण शरीराचा रंग पांढरा असतो आणि डोकं आणि अर्धी मान ही चॉकलेटी रंगाची पाहायला मिळते. ही आहे सानियन. ही जगातील सर्वात जास्त दूध देणारी शेळीची जात आहे. रोकडे साहेबांनी ऑलरेडी याच्याबद्दल सांगितलेलं आहे. आपल्याकडल्या वातावरणामध्ये ही तग सोडू शकणार नाही. ही आहे अँग्लो-निबियन. ही आहे दमास्कस. याचा एक प्रयोग आम्ही आमच्या फार्मवर केलेला होता. दमास्कस आणि उस्मानाबादी. तर नारी जे आहे निमकर ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट फलटण सातारा यांच्याकडून वीर्य आणून आम्ही उस्मानाबादीला त्याचं रिटर्न केलेलं होतं आणि याच्यापासून 2 पिल्लं आमच्याकडे जन्माला आली, पण पाहिजे त्या प्रमाणात सक्सेस आम्हाला भेटलेलं नाही. कारण त्या ज्या बोकडाचं सेमेन होतं ते सुद्धा प्युअर दमास्कस नसल्यामुळे आम्हाला रिझल्ट्स भेटलेले नाहीत. त्यांचं एक महत्त्वाचं खासियत म्हणजे असे की बर्थ वेट जन्मावेळीचं वजन जवळपास ह्या बकऱ्यांमध्ये आपल्याला 4 किलो मिळते. उस्मानाबादीचा जर विचार केला तर जवळपास आपल्याला 2.5 किलोपर्यंत मिळते.
जमनापारीचा जर विचार केला तर 3 किलोपर्यंत जन्माच्या वेळेस करडांचं वजन मिळते, पण यांच्यामध्ये जवळपास 4 किलो वजन आपल्याला भेटू शकते. शेळ्यांचा आहार रोकडे सरांनी सांगितलेलंच आहे, पण शेळ्यांमध्ये असं पाहायला मिळालं आहे की आपण गाई म्हशींमध्ये जो शेळ्यांचा आहारावर बोलतो तर त्यावेळेस आपण वजन आणि शुष्क पदार्थाची आवश्यकता, शुष्क पदार्थ म्हणजे ड्राय मॅटर, तर गाई म्हशींमध्ये 2.5 ते 3% एवढ्या प्रमाणात आपण त्यांना खाऊ घालतो. म्हणजे 100 किलोची जर गाय असेल तर 3 किलो शुष्क पदार्थ, पण शेळीमध्ये हेच प्रमाण 4 ते 6% आहे. म्हणजे वजनाच्या याने आपण जर तुलना केली तर शेळीला जास्त खायला लागते. आणि हेच जे आहे 4 ते 6% हे मांस उत्पादनासाठी, आणि जर शेळी दूध देत असेल तर हेच प्रमाण 6 ते 7% जाते. म्हणजे दूध देणाऱ्या शेळीला सगळ्यात जास्त आहार लागतो. ही गोष्ट आवर्जून तुम्ही लक्षात ठेवा. दूध देणाऱ्या शेळीला आहाराची सगळ्यात जास्त आवश्यकता असते. त्यानंतर ज्यावेळेस आपण यांचा आहारबद्दल बोलतो त्यावेळेस हिरवा चारा, वाळला चारा आणि खुराक. आता रोकडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण सेमी इंटेन्सिव्ह अर्धबंदिस्त पद्धत ही सगळ्यात चांगली मानली गेलेली आहे. याच्यामध्ये काय होते की जवळपास आपण 4 ते 5 तास बकऱ्यांना चरायला सोडतो आणि आल्यानंतर जे काही आपल्याकडे खुराक किंवा अजून दुसरा कुटार असेल तो देतो. तर ही सगळ्यात चांगलं आणि या पद्धतीमध्ये सगळ्यात जास्त किंवा जास्तीत जास्त नफा आपल्याला भेटू शकतो. एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह ह्या पद्धतीमध्ये आपल्याला तेवढा नफा भेटत नाही. त्याचे कारणेसुद्धा रोकडे साहेबांनी तुम्हाला सांगितलेलंच आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे एक सरासरी 35 ते 40 किलोची जर बकरी असेल तर दिवसातून तिला जवळपास अर्धा किलो वाळला चारा भेटणे आवश्यक आहे, जवळपास 2.5 ते 3 किलो हिरवा चारा आणि जवळपास तिच्या वजनाच्या 1% खुराक. जर या प्रमाणात जर तुम्ही दिलं तर व्यवसाय तुमचा नफेशीर राहू शकतो किंवा बकऱ्यांचं किंवा बोकडांचं आरोग्य हे चांगलं राहील आणि उत्पादन आपल्याला चांगलं मिळेल. गाभण काळ याच्यामध्ये सुद्धा खाद्यावर किंवा आहारावर विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. कारण याच्यामध्ये जसं जसं करडांची वाढ होत जाते पोटामध्ये गर्भाशयामध्ये तिची खुराकीची किंवा खाद्याची जी आवश्यकता आहे वाढत जाते. तर त्या प्रमाणात आपल्याला खुराकीमध्ये वाढ करणे आवश्यक आहे. दुधाळ शेळ्यांचा आहार मी सांगितलं तुम्हाला 6 ते 7% शुष्क पदार्थाची डिमांड यांच्यामध्ये असते. करडांचा आहार, करडांच्या आहारामध्ये प्रामुख्याने एक 10 ते 15 दिवसापासून आपण वाळला चारा आणि हिरवा लुसलुशीत चारा आपण यांना सुरू करू शकतो. ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. पण याबरोबरच थोडीशी खुराक देणेसुद्धा महत्त्वाचं आहे. पण याच्या खुराकीमध्ये थोडासा बदल करणे आवश्यक आहे. कारण यांच्या ह्यावेळेस शरीर वाढ होत असते, त्याच्यामुळे प्रोटीनची प्रथिनांची आवश्यकता याच्यामध्ये जास्त असते. त्याच्यामुळे याच्या खाद्यामध्ये जवळपास 20 ते 22% प्रथिनांचं प्रमाण असणं आवश्यक आहे. आणि ज्यावेळेस आपण खाद्यामध्ये किंवा खुराकीमध्ये प्रथिनांचं प्रमाण वाढवतो त्यावेळेस आपल्याला त्याची जी कॉस्ट आहे पर के जी ही वाढते. कारण प्रोटीन्स हा थोडासा महाग असलेला भाग आहे आणि जसजसं मग यांची वाढ होईल तसं आपण हे प्रथिनांचं प्रमाण कमी करतो. असं जर बघितलं जनरल शेळ्यांमध्ये किंवा बोकड्यांमध्ये ज्यांची वाढ झालेली आहे त्यांच्यामध्ये 14 ते 15% प्रथिने खुराकीमधून भेटले तरी चालतात. पण ज्यावेळेस करडं लहान असतात 1 महिन्याचे 1.5 महिन्याचे त्यावेळेस 20 ते 22% प्रथिनांचं प्रमाण त्यांच्या खुराकीमध्ये असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर हे काही शेळ्यांसाठी चारा पिके चवडी, मका, ज्वारी, बाबूड हे ट्री फॉडर्स आहेत. सुबाबूड, अंजन, हादगा, शेवगा हा खूप चांगला आहे. शेवगामध्ये जवळपास 22 ते 23% प्रथिनांचं प्रमाण आढळून आलेलं आहे. आणि आताच्या काळामध्ये शेवग्याचं फॉडर व्हेरायटीजसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर शेवग्याचं अवश्य जर तुमच्याकडे असेल आजूबाजूला तर शेवगा याचं आहारामध्ये शेळीच्या उपयोग करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर विलायती चिंच, करंज, याच्यामध्ये अजून महत्त्वाचं म्हणजे सुबाबूड. उन्हाळ्यामध्ये सुबाबडीचा पालासुद्धा भेटतो आणि दुसरं म्हणजे शेंगासुद्धा भेटतात. तर ह्या शेंगा जर भेटत असतील बकऱ्यांना तर हे खूप चांगलं आहे. शेंगामध्ये खूप जास्त प्रोटीन असते बाबूडच्या. त्यानंतर सुबाबूड जे आहे हे थोडंसं जास्त गरम होते आणि याच्यामध्ये अँटी न्यूट्रिशनल फॅक्टरसुद्धा असतो. त्याच्यामुळे हे जास्त प्रमाणात द्यायचं नाही. जेवढं काही आपण खाद्य देत आहोत त्याच्यात 30 ते 40% तुम्ही सुबाबूडीचा उपयोग करू शकता. त्यानंतर खनिजे, क्षार आणि जीवनसत्वे यांचंसुद्धा खाद्यामध्ये आवश्यकता खूप महत्त्वाची आहे. मिनरल्स, साल्ट्स आणि
वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिटॅमिन्स. त्याच्यानंतर शेळ्यांसाठी संपूर्ण खाद्य. तर याच्यामध्ये काय करतो आपण आता खाद्यामध्ये दोन म्हणजे रफेजेस आणि कॉन्सन्ट्रेट्स असे दोन भाग असतात. रफेजेस म्हणजे वाळला चारा आणि हिरवा चारा आणि कॉन्सन्ट्रेट म्हणजे खुराक. तर याच्यामध्ये 60% आपले रफेजेस आपण टाकतो आणि 40% आपली खुराक आणि यांचं सगळ्यांचं मिश्रण करून आपण एक खाद्य तयार करतो, संपूर्ण खाद्य. याच्यामध्ये तुमचं मिनरल मिक्सचर आलं, विटॅमिन्स आल्या, साल्ट आलं, तर सगळी गरज याच्यामधून आपण पूर्ण करू शकतो. पैदाशीकरता शेळ्यांची निवड रोकडे सरांनी बोललेलेच आहेत. नराची निवड, हां, पैदाशीकरता कळपामध्ये किती बोकड ठेवाय, तर 3 ते 4% नॅचरल ब्रीडिंगसाठी, म्हणजे 25 ते 30 शेळ्यांमागे एक बोकड तुम्हाला ठेवणं आवश्यक आहे. आणि अजून दुसरं महत्त्वाचं म्हणजे दर 2 ते 3 वर्षांनी कळपातील बोकड बदलवणे. हे कशासाठी? कारण समरक्त पैदास टाळता येते, इनब्रीडिंग व्हायला नको. ठीक आहे, त्याच्यामुळे दर 2 ते 3 वर्षांनी आपला जो बोकड आहे तो आपल्याला बदलवायचा आहे. शेळ्यांचे प्रजनन, तर जवळपास 8 ते 10 महिन्यामध्ये ज्यावेळेस 30 किलोची शेळी होते त्यावेळेस प्रजनन समापन तिला मानतो आणि त्यावेळेस आपण तिला फळवू शकतो. तर काही बकऱ्यांमध्ये प्रथमतः करडं देण्याचं प्रमाण हे 14 ते 16 महिने आणि ज्या मोठ्या आकाराच्या बकऱ्या असतात जमनापारी त्याच्यामध्ये जवळपास 18 ते 20 महिने आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यानंतर ह्या शेळ्यांपासून आपल्याला दर 2 वर्षातून 3 वेळा करडं भेटणं आवश्यक आहे. म्हणजे यांचा जो इंटरकिडिंग जो पिरियड म्हणतो आपण हा 8 महिने, म्हणजे प्रत्येक 8 महिन्याला आपल्याला यांच्यापासून करडं भेटणं आवश्यक आहे. आता याच्यावर लक्ष आपण कसं ठेवू शकतो? ज्यावेळेस आपण यांच्या नोंदी ठेवू, आज ए नंबरची शेळी आहे, तिने आज बच्चाला जन्म दिला, परत 8 महिन्यानंतर देते की नाही. जर आपल्याकडे नोंदी असेल तर आपल्याला कळेल, जर नोंदीच नसतील आपल्याला कळेल का? नाही. त्याच्यामुळे नोंदी ठेवणे ह्या व्यवसायामध्ये खूप जास्त महत्त्वाचं आहे. यांचा गर्भार काळ 150 दिवसांचा असतो. त्याच्यानंतर हा सुद्धा एक चार्ट खूप महत्त्वाचा आहे. तशा तर शेळ्या वर्षभर फडतात, पण यांचे 2 मेजर ब्रीडिंग सीझन्स आहेत. त्याच्या डायग्राममध्ये बघितल्याप्रमाणे मे, जून, जुलै हा मेजर ब्रीडिंग सीझन आहे. जवळपास 80 ते 90% शेळ्या या सीझनमध्ये फडतात. त्याच्यामुळे ह्या सीझनला कॉन्सन्ट्रेट करणं खूप महत्त्वाचं आहे. चांगला बोकड त्यावेळेस असायला पाहिजे, चांगला आहार त्यावेळेस असायला पाहिजे. आणि दुसरा जो आहे सीझन ब्रीडिंगचा सप्टेंबर आणि ऑक्टोबर, पण 20 ते 30% शेळ्या याच्यामध्ये फडतात. त्याच्यानंतर लसीकरण, तर एक 4-5 प्रकारचे आजार आहेत ज्यांच्यावर लसीकरण शेळ्यांमध्ये करणं खूप आवश्यक आहे. आंत्रविषार आहे, PPR आहे, फाशी किंवा काळपुडी आपण त्याला म्हणतो अँथ्रॅक्स, त्यानंतर शेळ्यांची देवी पॉक्स, घटसर्प म्हणजे HS हेमोरेजिक सेप्टिसेमिया, लाळ खुरकत म्हणजे FMD फूट अँड माउथ डिसीज. त्याच्यामधले 4-5 लसी ह्या गायी आणि मशीनमध्ये ज्या वापरतो त्याच आहेत. तर याच्यामध्ये शेळ्यांसाठी महत्त्वाचं म्हणजे आंत्रविषार, PPR ह्या 2 आणि शेळ्यांची देवी म्हणजे गोट पॉक्स, हे 3 लसी शेळ्यांना आवर्जून तुम्ही लावणे आवश्यक आहे. बाकी सगळे कॉमन आहेत, गाई मशीनमध्ये सुद्धा आपण यांचा वापर करतो. शेळी पालनाच्या विविध पद्धती याच्याबद्दल रोकडे सरांनी तुम्हाला सांगितलेलंच आहे. मुक्त संचार पद्धतीमध्ये ग्रामीण भागातील शेतकरी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत शेळ्यांना जंगलामध्ये चरायला सोडतात आणि घरी आल्यानंतर फक्त राहण्याची साधी अरेंजमेंट आणि फक्त प्यायला पाणी. त्यांच्यासाठी घरी आल्यानंतर एक कुठल्याही प्रकारचं खाद्य देत नाही, लसीकरण करत नाही, डिवॉर्मिंग किंवा जंतुनाशक औषध देत नाही. त्याच्यामुळे जो परतावा आहे तो आपल्याला तेवढा मिळत नाही, कारण शरीर वाढसुद्धा तेवढी चांगली होत नाही आणि मर्तुकीचं प्रमाणसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. दुसरे अर्धबंदिस्त पद्धत म्हणजे जवळपास 4 ते 5 तास शेळ्यांना चरायला सोडणे आणि घरी आल्यानंतर परत आपल्या जवळची खुराक म्हणा किंवा वाढला चारा आपण त्यांना देणे. तर ह्या पद्धतीमध्ये परतावा आपल्याला चांगला भेटतो. आणि सेमी इंटेन्सिव्ह पद्धत किंवा अर्धबंदिस्त पद्धत ही सगळ्यात चांगली शेळी पालनाची पद्धत मानली गेलेली आहे. तिसरी आहे बंदिस्त पद्धत. याच्यामध्ये आपण शेळ्यांना बाहेर चरायला सोडत नाही. जे काही हिरवा चारा, वाळला चारा आणि खुराक आहे आपल्याला त्याला घरामध्येच द्यायची. तर याच्यामध्ये इनपुट कॉस्ट खूप जास्त आहे, त्याच्यामुळे पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपल्याला नफा भेटत नाही. त्याच्यानंतर शेळी पालन व्यवसाय आता 2 प्रकारे आपण करू शकतो. एक तर रिअरिंग ऑफ ब्रीडिंग स्टॉक अँड देअर फॉलोअर्स, म्हणजे ब्रीडिंगसुद्धा म्हणजे शेळ्या ठेवणे, त्यांचं प्रजनन करणे आणि त्यांचं पालनपोषण करणे.
तर ही पद्धत थोडीशी कॉम्प्लिकेटेड होत चाललेली आहे. याच्यामध्ये रिस्क थोडीशी जास्त आहे. मरण्याचं प्रमाण, नवीन बच्चे येतात, लहान असतात. आणि दुसरं म्हणजे आहे रेअरिंग ऑफ मेल किड्स फॉर ईद अँड अदर फेस्टिवल. रोकडे सरांनी सांगितल्याप्रमाणे ईदसाठी आपण याच्यामध्ये काय करतात शेतकरी बरेचसे, एक 3 ते 4 महिन्याचे करडं, मेल करडं विकत आणतात आणि फक्त त्यांचं 1.5-2 वर्षापर्यंत पालनपोषण करायचं. तर याच्यामध्ये रिस्क कमी आहे, प्रजननावर लक्ष ठेवण्याची गरज नाही. तर हा सुद्धा एक व्यवसाय म्हणून आपण शेळीपालनामध्ये करू शकतो. त्यानंतर शेळीचा निवारा. हा शेळीचा निवारासुद्धा खूप जास्त महत्त्वाचा आहे. ऊन, वारा, थंडी, पाऊस या सगळ्यांपासून शेळ्यांचं रक्षण करणे खूप महत्त्वाचं आहे. आणि शेळी हा प्रामुख्याने काय म्हणू आपण, ज्याला कोरडेपणा आवडते असा प्राणी आहे. त्याला ओलावा, पाणी बिलकुल आवडत नाही. त्याच्यामुळे आपला गोठा किंवा जिथे आपण शेळ्या ठेवतो तो परिसर स्वच्छ आणि कोरडा जास्तीत जास्त वेळ कसा राहील हे आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर गोठ्यांची दिशा. तर याच्यामध्ये आपल्याकडे आपण ट्रॉपिकल रिजनमध्ये असतो आणि आपल्याला माहीत आहे की आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये जवळपास 47 ते 48 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर जाते. आणि ज्यावेळेस आपण गोठे बांधतो त्यावेळेस जर पूर्व पश्चिम असा लॉंग ॲक्सिस ठेवला तर सकाळचं ऊन एका टोकाला पडेल आणि संध्याकाळचं ऊन दुसऱ्या टोकाला पडेल. म्हणजे घराच्या आतमधील टेम्परेचर आपण काही प्रमाणात कमी करू शकतो. तेच जर नॉर्थ साऊथ डायरेक्शननं बांधलं तर सूर्याची किरणे एकदम आतमध्ये जातील आणि घरातील वातावरण गरम होईल. त्याच्यानंतर गोठे बंद की उघडे. आता आपण बघतो की हवामान एकसारखं राहत नाही. आता जसं थंडीचा महिना सुरू आहे तर यामध्ये जर एकदम ओपन गोठे असतील, भिंती नसतील साईडच्या, तर जनावरांना खूप जास्त थंडी लागेल. तर आपण बांधतानाच अशी व्यवस्था करायची की ज्यावेळेस खूप थंडी आहे त्यावेळेस आपण त्याला भिंती कशाने तरी कवर करू शकू आणि ज्यावेळेस उन्हाळा येईल त्यावेळेस ते कवर्स आपण काढू शकू. त्यानंतर लागणारी जागा. त्याच्यानंतर गव्हाण हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर गव्हाण पुरेशी असणं महत्त्वाचं आहे. कमी गव्हाणीमध्ये जास्त शेळ्या खात असतील तर ज्या सदृढ असतात किंवा निरोगी असतात किंवा आकाराने मोठ्या असतात त्या शेळ्या लवकर खाऊन टाकतात आणि ज्या थोड्याशा वीक आहेत किंवा आजारी आहेत त्यांना खायला भेटत नाही. त्याच्यामुळे गव्हाण जेवढे आपल्याकडे शेळ्या आहेत किंवा जनावर आहेत त्यांना पुरेशी आहे की नाही हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. आकार व उंची याच्यामध्ये सुद्धा एक महत्त्वाचं म्हणजे आता बरेचसे ग्रामीण भागातील शेतकरी जी घराची उंची असते हे खूप कमी असते, 6 ते 7 फूट. तर ही ॲटलीस्ट 12 ते 14 फूट तरी असणं आवश्यक आहे. याच्यामुळे कसं आपण ट्रॉपिकल याच्यामध्ये असल्यामुळे उन्हाचा तेवढा प्रभाव जाणवणार नाही. जेवढं छत खाली राहील तेवढा उन्हाचा प्रभाव आपल्याला जास्त पाहायला मिळेल. गोठ्याची जमीन हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. नुसतं माती किंवा मुरुम याचासुद्धा आपण उपयोग करू शकतो. विटा आहे प्लेविंग केलेल्या, सिमेंट कॉन्क्रीटचं फ्लोअर किंवा आता एलिव्हेटेड स्लॅटेड फ्लोअर म्हणून येतात, म्हणजे लाकडाचे सुद्धा बनवू शकता किंवा हे प्लास्टिकचे सुद्धा एलिव्हेटेड स्लॅटेस आपल्याला पाहायला मिळतात. तर प्रत्येक याचे काही तोटे आणि नुकसान आहेत. जसं आपण मातीचं नुसतं फ्लोअर म्हटलं, मुरुम म्हटलं, ठीक आहे, उन्हाळ्यामध्ये थंड राहतं, हिवाळ्यामध्ये गरम राहतो, पण याची आपल्याला मरम्मत वेळोवेळी करणं आवश्यक आहे. ज्यावेळेस शेळी किंवा बकऱ्या लघवी करतील, लेंड्या राहतील, त्यावेळेस तिथे गड्डे पडण्याचे चान्सेस आहेत. तर दर 3-4 महिन्यातून आपल्याला त्याला लेवलिंग करावं लागतं. सिमेंट कॉन्क्रीटचं जर बनवलं तर साफसफाईसाठी खूप चांगलं आहे, पण हिवाळ्यामध्ये खूप जास्त थंड होतं आणि ज्यावेळेस शेळी किंवा बकरी सिमेंट कॉन्क्रीटवर बसते हिवाळ्यामध्ये त्यावेळेस खूप जास्त थंडी असते. त्यावेळेस निमोनियासारखे आजार होण्याचे चान्सेस ह्याच्यामध्ये राहू शकतात. एलिव्हेटेड स्लॅटेड फ्लोअर आहे म्हणजे उंचावर आपलं फ्लोअर राहील, पण याच्यामध्ये सुरुवातीचा खर्च थोडासा जास्त आहे. त्याच्यानंतर गव्हाण. आता याच्यामध्ये चाऱ्याची नासाडी जर आपण बघितलं की शेळी हा 2 पाय उंच करून खाणारा प्राणी आहे, ब्राउझर्स. त्याच्यामुळे याला जमिनीवर कधीही खाद्य टाकू नका आणि ओलं झालेलं किंवा याची लघवी लागलेलं खाद्य शेळी कधीही खात नाही. जेवढं फ्रेश असेल आणि उंचावर असेल तेवढं चांगलं. तर ह्या काही डिझाईन्स आहेत. CIRG सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन गोट्स मखदूमला जे आहे त्या ठिकाणी त्यांच्याकडून मी ह्या आणलेल्या होत्या. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हिरवा चारा आहे, वाळला चारा आहे आणि पाण्याची व्यवस्थासुद्धा तिथेच केलेली आहे. गोठ्यांमधील खोल्या.
तर आपल्याकडे ज्यावेळेस आपण शेळीपालन व्यवसाय करतो तर वेगवेगळ्या काय म्हणू आपण वयोगटाच्या आणि वजनाच्या जनावरं आपल्याला भेटतील. काही दूध देणारे असतील, काही गाभण असतील, काही 0 ते 3 महिने वयाचे असतील, काही 3 ते 6 महिन्याचे असतील, काही 1 वर्ष ते 2 वर्षाचे असतील. तर यांचं व्यवस्थापन करताना यांना वेगवेगळं ठेवून करणं आवश्यक आहे. एकाच ठिकाणी ठेवून एकाच ठिकाणी जर खाद्य दिलं तर काय होईल, जे मोठे आहेत ते खातील आणि लहान्यांना भेटणार नाही. त्याच्यामुळे वेगवेगळ्या खोल्या त्यांच्या वयोमानानुसार किंवा वजनानुसार आणि त्यानुसार त्यांना ठेवणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. हे काही फोटोग्राफ्स आहेत, त्याच्यामध्ये आता एलिव्हेटेड स्लॅटेड फ्लोअर, त्याच्यामध्ये गव्हाण तुम्ही बघू शकता, फक्त शेळीचं तोंड जाईल अशा प्रकारे बनवलेलं आहे. नाहीतर शेळी काय कर की जर गव्हाण जर उघडी असेल तर त्याच्यामध्ये चढतात आणि तिथेच जाऊन बसतात आणि मग तिथेच लघवी लेंड्या आपलं सगळं फीड खराब होऊन जातं. हे रॅक आहे, हे करडांसाठी हँगिंगवाले तयार केलेले आहेत. म्हणजे जसं जसं त्यांची उंची असेल त्याप्रमाणे आपण यांना खालीवर करू शकतो. हे मोठ्या बकऱ्यांसाठी ठीक आहे. धन्यवाद डॉक्टर शेंडे सर. आपण शेळी पालनाबद्दल फार चांगली माहिती तर जी गाभण शेळी असते त्यांना कुठलं लसीकरण करायचं? काही लसी आहेत जे गर्भार काळामध्ये सुद्धा चालतात, पण काही लसी जे आहेत त्या आपण जनरली ज्यावेळेस ॲडव्हान्स प्रेग्नन्सी स्टेजमध्ये असतात त्यावेळेस आपण शक्यतो टाळायला पाहिजे. होत काही नाही, पण कधीकधी काय होतं की काय म्हणू आपण कावडा बसला आणि हे तुटलं याप्रमाणे होऊ शकते. तर ॲडव्हान्स प्रेग्नन्सी स्टेजमध्ये असेल त्यावेळेस शक्यतो तुम्ही टाळायचं. 2, 3, 2.5 महिन्यापर्यंत प्रेग्नन्सी असेल तर काही फरक पडत नाही. ठीक आहे. साहेबांनी सांगितलं PPR दिली चालते, त्यांनी पॅसिव्ह इम्युनिटी मिळते, पोटातल्या पिल्लाला पण ती होतं आणि महत्त्वाचा रोग आहे, त्यांनी खूप पिल्ले मरतात. फक्त ₹1 खर्च येतो, एका शेळीला फक्त 1 ml डोस लागतो. पण त्याची काळजी घ्यावी लागते, ती बर्फात ठेवून आणावं लागते ती, आणि सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी लावावं लागते, हे लक्षात घ्यायचं. सर आपल्याकडे सिमेंट्स उपलब्ध असतात का? वीर्य फार चांगला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. गाही मशीनमध्ये जे आहे सिमेंट स्ट्रॉच हे सगळीकडेच उपलब्ध आहेत. म्हणजे राज्य शासनाने ज्याप्रमाणे जसं इथे समजून घ्या तुमच्याकडे आपल्याकडे गवडाऊ आहे तर गवडाऊचं सिमेंट, नागपुरी असेल, मुर्राचं सिमेंट, पण शेळीमध्ये असं प्रचलित झालेलं नाही. पण एक 4-5 महिन्यापूर्वी ज्यावेळेस आपले केदार साहेब पशुसंवर्धन मंत्री होते त्यावेळेस त्यांनी जे आपले स्टेट ॲनिमल हजबंड्रीचे जे दवाखाने आहेत त्यांच्याकडे काही डोजेस उपलब्ध करून दिलेल्या होत्या आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्याकडे काही उपलब्ध आहेत. तर त्यावेळेस उस्मानाबादी आणि जमनापारी ह्या 2 जातीच्या बोकडांचे सेमेन त्यावेळेस अवेलेबल होते. तर तुम्ही जर स्टेट डिपार्टमेंटमध्ये तुमच्या आजूबाजूला जे काही दवाखाने असतील तिथे इन्क्वायरी केली, प्रत्येक दवाखान्यात नसणार पण एखाद्या नागपूरसारख्या ठिकाणी त्यांनी काहीतरी सोय करून ठेवलेली असेल. तुम्हाला थोडीशी इन्क्वायरी करावं लागेल. आणि आम्ही आणलेल्या होत्या एक 4-5 महिन्यापूर्वी, दमास्कसच्यासुद्धा त्यांनीच आम्हाला अवेलेबल करून दिल्या होत्या आणि जमनापारीच्यासुद्धा त्यांनीच दिलेल्या होत्या. तर नागपूरमध्ये ते अवेलेबल आहेत. फक्त तुम्हाला जे फ्रोझन सिमेंट जे लॅब आहे नागपूरमध्ये तिथे जाऊन तुम्हाला इन्क्वायरी करावी लागेल किंवा तुमच्या जवळचे जे काही पशुवैद्यक दवाखाने आहेत त्यांच्यामार्फत, त्या ज्या डॉक्टरांच्या मार्फत तुम्ही जाऊ शकता. माझी उपस्थित बंधूंना विनंती आहे की जसं आपण कधी इकडे मथुरेला जातो, कधी तिरुपतीला जातो, कधी मथुरेला गेला तर तिथलं जे शेळी संशोधन केंद्र आहे जरूर जा. त्या ठिकाणी ह्या ज्या शेळ्या आपल्याकडे ज्या 50 किलो ते 100 किलोच्या दिसतील आणि जसे प्राणी संग्रहालयामध्ये 2 ते 3, 3 ते 6, 6 ते 9 महिने असे ठेवलेले आहे, असं अतिशय सुंदर ते तिथे जाल. खरोखरी ते तीर्थक्षेत्र आहे विज्ञानाचं, तिथे जरूर भेट द्या. आणि जे आता तुम्ही विचारलं त्याच्यामध्ये एक थोडीशी माहिती सांगतो की आता तंत्रज्ञान खूप पुढे गेलं आहे. आता सेक्स सिमेंट निघालेलं आहे का त्याच्यामध्ये फक्त त्यांनी जर तुम्ही ब्रीडिंग केलं त्या सेक्स सिमेंटनी तर फक्त कालवडच होईल किंवा मादीच होईल, फक्त इतकं तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे.